रोशन बोरसे सर पण आहेत. रोशन बोरसे सरांना मागे प्रश्न होता की त्यांना लोनच्या संदर्भात काहीतरी हवं होतं. तर सरांचा नंबर पण दिला होता. तर आज रोशन सरांचा काही प्रश्न असेल तर यात सॉल्व्ह केलं जाईल. हॅलो सर, आपण 5 मिनिटं वाट बघूया. आपले अजून काही अडचण येत आहेत. आता जस्ट कॉल झाला तर काहींना अडचण येत आहे जॉईन व्हायला. चालेल सर. लिंक हो, मोजून फक्त 5 मिनिटं थांबूया सर.
नमस्कार सर्वांना. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? येतोय बोला बोला. येतोय सर. वेलकम वेलकम सर. वेलकम वेलकम. नमस्कार सर्वांना, मी कुणाल मोरजकर, सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपलं सर्वांचं मी कुणाल मोरजकर सर्वांचं स्वागत करत आहे. तर आपण बऱ्याच दिवसापासून आपण व्यवसायाच्या निगडीत लागत असणाऱ्या सर्व सेवा, नंतर नवीन व्यवसायातील नवीन संधी, त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांना लागणाऱ्या स्कीमा, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या स्कीमा आणि आर्थिक मदतीसाठी आपण वेबिनार्सच्या साहाय्याने आपण माहिती दिली. तर असाच आजचा देखील विषय आहे की प्रत्येक व्यवसायासाठी हा बँक म्हणजे पैसा हा फारच महत्वाचा असतो, कारण की पैशाशिवाय कोणत्याही व्यवसायाला चालना भेटत नसते. तर
हाच विषय घेऊन आपण आज आलेलो आहोत की बँक फंडिंग फॉर बिझनेसेस. तर कोणताही व्यवसाय असो, व्यवसायाचं सुरुवात म्हटले की पैसा हा फार महत्वाची भूमिका नेहमी बजावत असतो. तर त्यासाठीच आपण ज्यावेळेस बँकेत जातो, सर्वात मोठा आपल्याला जो आर्थिक सहाय्य देणारा एक संस्था म्हणजे बँकच असते. तर बँकेत आपण कशाप्रकारे जावं? का गेलं पाहिजेत आपण? बँकांमध्येच का गेलं पाहिजेत? नंतर जाताना आपण कशाप्रकारे गेलं पाहिजेत, की जेणेकरून आपल्या व्यवसायाचं आपण प्रेझेंट कसं करू शकतो, की जेणेकरून जास्तीत जास्त चान्सेस राहतील, की आपल्याला लोन होईलच. कारण की असं मी बऱ्याच वेळा बघितलं आहे, की आपण आपल्या डोक्यात खरं खूप आयडिया असते, की आपला व्यवसाय असा राहतो, तसा राहतो. पण ज्यावेळेस आपण बँकेत आपल्या मॅनेजर समोर ज्यावेळेस आपला व्यवसाय मांडायचा असतो, त्यावेळेस आपण कुठे ना कुठे कमी पडत असतो. मग त्यामुळे ते आपलं जेवढं इम्प्रेशन त्या बँकेत पडायला पाहिजे असतं, ते पडत नसतं. ठेवलेले आहेत. तर आजचे जे आपल्याला मार्गदर्शक लाभले आहेत, माननीय श्री रमेश गोसावी सर. ते सुजय फिन्सर्व कन्सल्टंट्समध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून वर्किंग करतायत. तर सरांचं शिक्षण म्हटलं तर ते MBA फायनान्स झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की PMFME मध्ये ते एक महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची आहेत, की ते अनेक धुळे असो, नाशिक असो, नाशिक शहर असो, त्या संदर्भात अहमदनगर असो, त्यांचे ते रिसर्च पर्सन म्हणून सुद्धा काम करत आहेत. तर सरांना बँकिंग क्षेत्रातला फारच मोठा असा एक्सपिरियन्स आहे. तर मग सर आपल्याला आज सांगतील, की कशाप्रकारे आपण आपली फायलिंग किंवा बँकेत कशाप्रकारे गेलं पाहिजेत आणि आपलं प्रपोजल कसं मांडायचंय. तर पहिल्यांदा सर्वांच्या वतीने आणि सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सरांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो आणि सरांना विनंती आहे, की सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद नमस्कार सर. सर्वांना. मी रमेश गोसावी. माझा ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर तुम्हाला ऐकू येत असेल तर टाईप करा AVC. आणि आपण कुठून आले AVC. ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर येत असेल तर AVC टाईप करा. माझं नाव रमेश गोसावी आहे आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे तर त्यांनी त्यांचं नाव आणि कुठून पार्टिसिपेट केलं आहे जिल्हा तुम्ही टाईप करा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्ही टाईप करून ठेवा. म्हणजे मला लक्षात येईल की माझं सगळं क्लिअर आहे सिस्टम. प्रथमतः मी सर्वांना म्यूट करत आहेत. 2 मिनिटं फक्त. येस. रमेश सर तुम्ही माईक अनम्यूट करू शकता. ओके. तर मित्रांनो, जसं कुणाल सरांनी माझं पूर्ण इंट्रोडक्शन दिलं आहे. तर आज बऱ्यापैकी आपण जे सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला स्किल, लर्निंग आणि जास्तीत जास्त टार्गेट असं आहे की लोकांना नॉलेज देण्याचं काम सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे. आज आपण जवळपास 20 दिवसापासून ही सीरीज चालू केलेली आहे. त्या माध्यमातून आपण लोकांना जास्तीत जास्त कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजना आहे आणि त्यातून कसा लोकांना लाभ घेता येईल यावरती आपण ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून आपण आज एकत्र प्लॅटफॉर्म मधून जमलेलो आहे. मित्रांनो, आज आपण बघतो आहे की लॉकडाऊनची परिस्थिती आहे. कोरोना आपल्या समोर 1.5 वर्षापासून कोरोनाचं एवढं मोठं संकट आपल्याला ओढलं आहे. तर यातून नवीन उद्योजक आज जे तयार आहे किंवा जे ऑलरेडी उद्योजक झालेले आहे, ज्यांचा ऑलरेडी बिझनेस चालू आहे, त्यांना व्यवसायामध्ये अनेक अडचणी येत असतात. बँकेकडून लोन घेताना अनेक अडचणी आहेत. आपल्याकडे फंडिंग नाही आहे, पैसा नाही आहे, तर आपण बँकेकडून लोन घ्यायचं का? कारण की सिच्युएशन ही अतिशय खडतर आहे. कोरोना नंतर बरेच बिझनेसेस बंद झालेले आहे. तर खरंच त्या बिझनेसमध्ये उतरायचं का? असे खूप गोष्टी आपल्याला पुढच्या येत्या 2-3 वर्षामध्ये आपण वाचून आपल्यासमोर उभ्या आहेत. तर मित्रांनो, आपण आज जे वेबिनार आहेत, की सगळ्यांना महत्त्वाचा आजचा जो टॉपिक आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यांना जी गोष्ट ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, की आपल्याला कर्ज कसं घ्यायचं असतं आणि त्या कर्जापासून फायदे काय आहे, तोटे काय आहे. कारण की आज बघतोय की कोरोनानंतर बरेच बिझनेस बंद झालेले आहे. बँकांचे हप्ते भरत नाही आहे. बँक कोणत्या पद्धतीने त्यांच्यावरती ॲक्शन घेत आहे. मित्रांनो, लोन घेणं सोपं असतं, पण त्याची परतफेड करणं हे खूप अवघड असतं. म्हणून लोन किती घ्यायचं
आपल्याला शक्य तेवढंच आपण लोन घेतलं पाहिजे. तर अशा बऱ्याच अडचणी आहे. तर आपण आज जे सेमिनारमध्ये आपण जे महत्त्वाचा जो चर्चासत्राचा आराखडा आहे, यामध्ये आपण बघणार आहोत, की सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यानंतर बँकमध्ये आपण कशा पद्धतीने प्रस्ताव सादर केला पाहिजे? त्यामध्ये कोणत्या अडचणी आपल्याला येणार आहेत? प्रकल्प अहवाल म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असायला हवा? तर अशा खूप गोष्टी आहे, ज्यावर आपण आज फोकस करणार आहोत. तर आपला हा 1 तासाचा 1 ते 1.5 तासाचा आपला सेशन चालणार आहे. कोणाला जे काही प्रश्न असतील तर त्यांनी शेवट आपण 15 ते 20 मिनिटं क्वेशन आन्सर सेशन आपण घेत आहोत. तर प्रत्येकाने नोटपॅड पण आपल्यासोबत ठेवा. जे तुम्हाला चांगले मुद्दे असतील ते तुम्ही नोट डाउन करून ठेवा. म्हणजे आपल्याला क्वेशन आन्सरला सोपं जाईल. तर मी रमेश गोसावी सुजय फिन्सर्व कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेल्या 6 वर्षापासून मी काम करतो आहे. तर बेसिकली हे जे सेशन आहे पूर्णतः प्रॅक्टिकल सेशन असणार आहे. म्हणजे थेरॉटिकल सेशन नसण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रॅक्टिकल वरती माझा भर असणार आहे, की नेमक्या लोकांना अडचणी काय येतात, नवीन उद्योजकाला नेमक्या अडचणी काय येतात, किती त्याला फंडिंगसाठी त्याला किती पैशांची गरज असते, त्याला किती पैसे टाकावे लागतात, त्याला किती पैशांची अरेंजमेंट करायला लागतात. कारण की आपल्याला माहीत आहे, की आपल्या मानवाच्या गरजा असतात, की अन्न, वस्त्र, निवारा आपल्या ह्या मूलभूत गरजा आहेत. पण आपण आज म्हणतो, की कोरोनाचं असं सिच्युएशन आहे म्हणून माणूस हा तर जगतच आहे. त्याला कारण की जगायलाच लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या तो सक्षम प्रत्येक जण हा सक्षम असतो. फक्त परिस्थितीच्या अभावी काही गोष्टी च्या अभावी तो पुढे जाऊ शकत नाही. परंतु बँक सुद्धा एक सर्वात महत्त्वाचा रोल बँकेचा असतो. बँक सुद्धा नवीन उद्योजकाला सहाय्य करतं. गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहे. जसं मुद्रा योजना आहे, सीजीटीएमएससी योजना आहे, पीएमईजीपी योजना आहे, सीएमईजीपी योजना आहे. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा खूप योजना नवीन उद्योजकांसाठी आणते. त्याच्यासाठी बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? बँकेसाठी डॉक्युमेंट्स काय लागतात? बँकेकडे जाताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? प्रत्येकाला वाटतं, की एकाने बिझनेस टाकला आहे, म्हणून आपणही ते बिझनेस केला पाहिजे. असं न करता तुम्हाला तुमचं ध्येय हे सर्वात पहिले ठरवावं लागेल, की आपल्याला नेमकं काय करायचं आहे? कशा पद्धतीने करायचं आहे? तर आपण एक-एक चर्चेनुसार आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आज आपल्या चर्चेचा जो महत्त्वाचा आराखडा आहे, की सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे काय? सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करताना कोणत्या-कोणत्या बाबींचा समावेश असायला हवा? सविस्तर प्रकल्प आराखडा आपण तयार करतो, तर हा नेमकं कुठे सादर करायचा असतो? प्रत्येकाला वाटतं, की हा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नेमकं काय आहे? काहींना तर माहीतच नसतं, की नुसतं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय आहे? आणि बँकेकडे कर्ज घेताना माणूस हा घाबरलेला असतो. का घाबरलेला असतो हे तर मला अजूनही ज्ञात नाही. मग ते कुठेतरी एजन्सीकडे जातात आणि फक्त म्हणतात, "आम्हाला लोन करून द्या. तुमची काय प्रोफेशनल फी असेल आम्ही देतो." परंतु मित्रांनो, मला सांगायचं असं आहे, की प्रोफेशनल फक्त तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट, फायनान्शियल कन्सल्टन्सी देऊ शकतात. परंतु तुमचा बिझनेस हा तुम्हाला घडवायचा असतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण लहानपणापासून छोटे-छोटे, मोठे-मोठे टार्गेट्स हे आपल्याला ठरवायला लागतात. तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा जर कर्ज घ्यायचं असेल, ते व्यवस्थित आपल्याला त्याची परतफेड करायची असेल, तर आपल्याला छोटे-छोटे ध्येय, छोटे-छोटे टार्गेट हे समोर आपल्याला एक तयार करून ठेवायला लागतात. आपण म्हणतो सिंगल बिझनेस आयडिया दॅट कॅन चेंज द वर्ल्ड. मित्रांनो, मला असं सांगायचं आहे, की एक छोटीशी आयडिया, एक छोटीशी कल्पना सुद्धा आपल्याला हे आपण त्यापासून जग आपण हे बदलू शकतो. तर तुमच्यामध्ये तुमची आयडिया तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तर कुठलाही बिझनेस करत असताना सर्वात पहिले तुमची आयडिया तुम्हाला ओळखता आली पाहिजे, की नेमकं मला काय करायचं आहे. नुसतं एक जण लोन घेतोय म्हणून दुसऱ्याने लोन घ्यायचं. किती घ्यायचं, काय घ्यायचं, त्याचं क्वांटम ऑफ वर्क किती असायला हवं. तर या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात. नुसतं लोन घेणं हे सोपं आहे, पण त्याची परतफेड करणं, उद्या जर समजा आपण लोन परतफेड नाही करू शकलो, तर बँक आपल्याला कोणते ॲक्शन घेणार आहे, तर हे आपण याच्यावरती या चर्चासत्रात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, मला आपण स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल, की स्मार्ट म्हणून आज आपण बघतो आहे, की आज आपलं जे आहे शतक हे 2021 ते 2030 हे खूप महत्त्वाचं आपल्याला हे शतक आहे. तर यामध्ये आज आपण बघतो आहे, की नवीन-नवीन अपग्रेडेशन आहे, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी अपग्रेड होते आहे, मशिनरी नवीन-नवीन सेटअप तयार होतो आहे. कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढत आहे, फूड इंडस्ट्री सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फार्मास्युटिकल सेक्टर आज बघतो आहे, की कोरोना काळामध्ये औषधाचा पुरवठा किती कमी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मेडिकल फार्मास्युटिकल सेक्टर म्हणजे सगळे सेक्टर आज सगळे चालू आहे.
तर याच्यामध्ये बेसिकली सर्वात महत्वाचं कोणत्याही उद्योजकाला उद्योग चालू करत असताना या 5 पॅरामीटर्स खूप महत्वाचे असतात. या 5 पॅरामीटर्स का महत्वाचे असतात, की नुसतं उद्योग करत असताना उद्योग सुरू करणं हा महत्वाचा हेतू नसतो. तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी तुमचे टार्गेट हे सेट करायला लागतात. टार्गेट तुम्हाला आखायला लागतात. तर बेसिकली तुमचं सर्वात महत्वाचं असतं, की स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला जो कुठलाही बिझनेस करायचा असेल, तो हा तुमचा क्लिअर असला पाहिजे. तुमचं जे तुम्हाला ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे, ते तुमचं एकदम स्पेसिफिक असलं पाहिजे, की मला हा बिझनेस करायचा आहे आणि बिझनेस करत असताना मित्रांनो, हा 1-2 वर्षाचा विचार करू नका. तुम्हाला जर कुठलाही बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही जवळपास तो लाँग टर्मच्या हिशोबाने विचार करा. कारण की तुम्ही बँकेकडे ज्यावेळेस कर्ज मागायला जातात, तर तो सुद्धा तुम्हाला लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हने बँक तुम्हाला कर्ज सुविधा पुरवत असते. म्हणून तुमचं जे पण काही तुम्ही गोल ठेवलेला आहे, तर ते स्पेसिफिक असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे, तो कुठला करायचा आहे, तर ते मेजर तुमचा बिझनेस हा मेजरेबल असला पाहिजे. म्हणजे माझी कुवत किती आहे, मला मला नेमकं कितीपर्यंतचा उलाढाल करायची आहे, तर तुमचा हा जो बिझनेस आहे, तुमचं स्पेसिफिक असलं पाहिजे आणि तो मोजण्याइतका तुमचा बिझनेस तुम्हाला त्याची मांडणी ही वास्तविक मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा जो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, की तो अटेनेबल तुमचा असला पाहिजे, की तो रिअलिस्टिक असला पाहिजे. तुम्ही वास्तविक त्याचं रायटिंगमध्ये तुम्ही करता आलं पाहिजे, की नेमका माझा बिझनेस काय आहे? मला कशा पद्धतीने करायचा आहे? किती मला बिझनेसमध्ये खर्च येणार आहे? त्याच्यानंतर बँकेचे कुठले पॉलिसीज आहे? बँकेची प्रोसेसिंग फी किती आहे? तर तो तुम्हाला एक वास्तविक रूपामध्ये उतरवता आला पाहिजे. तुम्हाला 10,00,000चं लोन घ्यायचं आहे, की 1,00,00,000चं घ्यायचं आहे, की 5,00,00,000चं घ्यायचं आहे? पण तुमची आर्थिक क्षमता किती आहे? आर्थिक कुवत किती आहे? त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कुवतीनुसार तुम्ही लोन घ्या. कारण की आज आपण बघतोय की कोरोना नंतर बऱ्याच लोकांनी आज कर्जाचे हप्ते भरले नाही आहे. फायनान्समध्ये तुम्ही बघताय आज श्रीराम सिटी युनियन फायनान्स असेल, वेगवेगळ्या फायनान्स कंपनी आज घरी जाऊन रिकव्हरी करताय. बजाज सारखी कंपनी अक्षरशः घरी जाऊन त्यांच्याकडून रिकव्हरी करता येईल. परत कारण आज आपण बघतोय, की आर्थिकदृष्ट्या आज आपण खूप कमी आहे. म्हणजे नॅशनलाइज बँकेतून लोन घेण्याचे काय फायदे आहे आणि प्रायव्हेटमधून लोन घेतल्यानंतर काय तोटे आहे, फायदे आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर बेसिकली पुढचा मुद्दा आहे, की आपला जो काही उद्योग आपण जो ठरवतोय, तो रिलेव्हंट असला पाहिजे. आपला हा बिझनेस प्लॅन आपल्याला आखता आला पाहिजे. आपले जे काही आपले स्वॉट एनालिसिस असेल, तर तो आपल्याला आपली माहिती ही रिलेव्हंट असली पाहिजे आणि बँकेला आपण ज्यावेळेस प्रस्ताव सादर करतो, तर बँकेला सुद्धा ती गोष्ट एनालिसिस करून आपल्याला सांगता आली पाहिजे आणि आपला बिझनेस हा टाईम बाउंड असला पाहिजे. मित्रांनो, आपण बघतो की आज आपण बघतो की बिझनेसमध्ये खूप सॅच्युरेशन होत आहे. 2010-11च्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की एखाद्या कोणी जर बिझनेस बघितला की बी सेंटर असेल, कॉल सेंटर असेल, तर या माध्यमातून बऱ्याच लोकांनी बिझनेसेस सुरू केले, बऱ्याच लोकांनी ऑफिसेस घेतले. पण कालांतराने बिझनेसमध्ये कुठल्या बिझनेसमध्ये नवीन कन्सेप्ट आली, तर ती लगेच इम्प्लिमेंट झाली पाहिजे. त्या टाईममध्ये जर झाली नाही आणि जास्तीत जास्त गुजराती, मारवाडी या लोकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती बिझनेस सुरू केले. पण मराठी माणूस हा कुठेतरी कमी पडतो कारण की त्याच्याकडे फायनान्शियल नॉलेज नसतं. त्याच्यानंतर लॅक ऑफ अवेअरनेस असतो. त्याला गोष्टी माहीत नसतात. तो रिस्क घ्यायला घाबरतो. तर अशा बऱ्याच घटना असतात आणि मराठी माणूस हा 5-6 वर्षानंतर त्याच पद्धतीने तो बिझनेस 100 कोटीची उलाढाल करतोय म्हणून मराठी माणूस काय करतो मग त्या त्या गोष्टीने विचार करतो आणि ज्यावेळेस तो त्याचं बी सेंटर किंवा कॉल सेंटर चालू करतो, त्यावेळेस त्याला तेवढा नफा किंवा तेवढं त्याचं उत्पन्न होत नाही. तर का होत नाही? कारण की त्याने त्या टाईमामध्ये त्याचा बिझनेस हा सुरू केलेला नसतो. म्हणून तुम्हाला जर तुमची कुठली जसं मी तुम्हाला म्हटलं, की सिंगल बिझनेस आयडिया दॅट कॅन चेंज द वर्ल्ड. म्हणून तुम्हाला त्या टाईमामध्ये कुठलाही उद्योग हा तुम्हाला सुरू करता आला पाहिजे मित्रांनो. तर मला सांगायचं असं आहे, की तुम्ही तुमचा बिझनेस हा स्पेसिफिक असला पाहिजे. तो तुम्हाला मोजता आला पाहिजे, मेजरेबल असला पाहिजे, तो तुम्हाला अटेंड करता आला पाहिजे. तो तुमचा जो डाटा तुम्ही जो बनवणार आहे, तो रिलेव्हंट असला पाहिजे आणि जी काही गोष्ट तुम्ही घडवत आहात, तर तो टाईम बाउंडमध्ये असला पाहिजे. त्या वेळेतच तो बिझनेस जर झाला, तर तो सक्सेस होतो. म्हणून आपण म्हणतो, की आपलं ध्येय जर स्मार्ट असेल, तर ते गाठणं हे अधिक सोपं जातं आणि अधिक सोपं जातं. म्हणून आपण काय करा, कुठलंही मोठं स्वप्न बघा. स्वप्न बघा, पण मोठे बघा, पण त्याचे बघत असताना छोटे-छोटे त्याचे आपण म्हणतो ना, की पार्ट बनवा, सब डिव्हिजन करा. त्याच्यानंतर आपण म्हणतो, की त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करा, त्याचं ऑर्गनायझिंग व्यवस्थित करा, त्याचं स्ट्रॅटेजी बनवा. मॅनेजमेंट तुम्हाला कसं करता आलं पाहिजे. तर त्या पद्धतीने मित्रांनो विचार करा. कारण की आज जग खूप पुढे चाललेलं आहे. आज कॉम्पिटिशन या जगामध्ये खूप वाढत आहे. उद्योगांमध्ये आज आपण बघतो की मेडिकलची दुकानं असतील,
एका एका बिल्डिंग मध्ये 3-3 ते 4-4 मेडिकल आहे. तर कोणत्या व्यक्तीला कस्टमरला अट्रॅक्शन कसं करायचं तर ते आपण पुढे बघूया. तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला जो पहिला आपला चर्चेचा विषय आहे की सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे नेमकं काय? की मित्रांनो आपण बघतो की सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे हे फक्त एक अहवाल हा आपल्या उद्योगा बाबतीमध्ये आपल्याला एक छोटासा प्रस्ताव आपल्याला सादर करायला लागतात, की नेमकं आपल्याला प्रकल्प अहवाल म्हणजे नेमकं काय? तो कशासाठी सादर करायचा? त्याची गरज काय आहे? कोणाला द्यायचा आहे? त्याच्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे? तर या सगळ्या चर्चा आपण पहिल्या सत्रामध्ये बघतो आहे. ही प्रकल्प अहवाल म्हणजे एक आपला छोटं डॉक्युमेंटरी असतं. त्यामध्ये आपल्याला आपल्या उद्योगासंबंधित सगळं माहिती आपल्याला त्यामध्ये भरावी लागते. आपला बिझनेस काय आहे? आपण आपल्या बिझनेसला काय नाव देणार आहेत? आपल्याला आपल्याला कुठे बिझनेस करायचा आहे? आपल्याला रॉ मटेरियल कशा पद्धतीने असणार आहे? प्रोक्युरमेंट कसं करणार आहेत? काय मशिनरी लागणार आहे? आपल्याला लेबरची मॅनेजमेंट कशी आहे? तर हे सगळं म्हणजे हा सगळा आपला जो बेसिक डाटा असतो. जसं आपण इंटरव्ह्यूसाठी जातो, तर आपण एक आपला बायोडाटा बनवून जातो, की माझं नाव रमेश गोसावी आहे, माझं शिक्षण असं आहे. तर त्यावेळेस जो इंटरव्ह्यू घेतो तर तो म्हणतो, की याचा रिझ्यूम चांगला आहे, तुम्ही याच्यावरती विचार करा. तसाच आपल्याला आपला प्रकल्प अहवाल आपल्याला सादर बँकेसाठी आपल्याला लोन घेताना सादर करायला लागतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सविस्तर प्रकल्प अहवाल आपल्याला बनवावा लागतो. तर हा अहवाल सीए बनू शकतात, चार्टर्ड अकाउंटंट बनू शकतात, वेल क्वालिफाईड जसं ग्रॅज्युएशन असेल, एमबीए असेल, ते सुद्धा प्रकल्प अहवाल बनवण्याचं काम करतात. त्यांची सुद्धा काही प्रोफेशनल फीज असते. परंतु आम्ही प्रोफेशनल फीज घेत असताना पण जो उद्योजक आहे त्याला सुद्धा आपला प्रकल्प अहवालची मांडणी करता आली पाहिजे. त्यांनी सुद्धा कागदपत्रावर त्याची मांडणी ही केली पाहिजे, की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने बिझनेस करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला जे तुम्हाला मी आज महत्त्वाचे जे 10 टप्पे सांगणार आहेत, याच्या अगोदर तुम्हाला या टप्पे जे नवीन उद्योजक असतील, जे जुने उद्योजक असतील, जुन्या उद्योजकांना सुद्धा आता ह्या गोष्टीची कल्पना असेल. पण जे नवीन उद्योजक आहे, नव्याने उद्योग टाकणार आहे, परंतु आता कोरोना नंतरच्या काळामध्ये बिझनेस करायचा की नाही करायचा, बँकेकडून कर्ज घ्यायचं की नाही कर्ज घ्यायचं, हा खूप मोठा प्रश्न तयार झालेला आहे. परंतु आज आपण बघतो आहे की सगळं काही बंद झालेलं नाही मित्रांनो. आपल्याला रिस्क घ्यावीच लागणार आहे. जर आज बघतोय की फार्मास्युटिकल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर तुमच्या जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या बिझनेसची निवड करा. म्हणून आपला महत्त्वाचा सर्वात पहिला महत्त्वाचा टप्पा आहे, की आपल्याला प्रकल्पाची निवड करा आणि त्याची नोंदणी प्रक्रिया करणे. म्हणून कुठलाही बिझनेस करत असताना आपल्याला आपल्या प्रकल्पाला नाव देता आलं पाहिजे. आपण आपल्या प्रकल्पाला काय नाव देणार आहोत? ते नाव आपल्याला सुटेबल आहेत का? तर त्याचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. तर सर्वात पहिले आयडिया जनरेशन तुम्हाला करता आली पाहिजे, की नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आज मार्केटची नीड काय आहे? मार्केटची आज पोझिशन काय आहे? आजूबाजूला आपल्याला सर्व्हे करता आला पाहिजे. म्हणून कुठलाही व्यवसाय निवड करत असताना 6 महिने, 1 वर्ष त्याच्यावरती अभ्यास करा. तो रायटिंगमध्ये उतरवा. आजूबाजूला तुम्ही सर्व्हे करा, की नेमकी लोकांची ग्राहकांना काय आवडतं? त्यांच्या आवडी-निवडींचा अभ्यास करा. मगच आपल्याला कुठला बिझनेस करायचा आहे, तर त्याची निवड करा. कारण की बिझनेस हा फक्त आज केला आणि उद्या बंद केला असं होत नाही मित्रांनो. आपल्याला जर बिझनेस करायचा आहे, तर तो जवळपास आपला जसं तुम्हाला माहीत असेल एम-डी-एच मसाले हा जवळपास त्याला 100 वर्ष झाले आहे. आजही तो खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. का कार्यरत आहे, की कारण की त्यांनी आपलं मोठं व्हिजन ठेवलं, एक मिशन ठेवलं, की आपल्याला कुठेपर्यंत जायचं आहे. म्हणून आज एम-डी-एच मसाल्याला 100 वर्ष झाले आहे. पण आज आपण बघतोय, की जवळपास काही लोकं बिझनेस करतात आणि 2-3 महिन्यामध्ये ते बंद पण करतात. तर बंद करण्याची वेळ त्यांच्यावरती का आली? का नाही आली? कारण की त्यांनी व्यवस्थित प्लॅन केला नाही. आपलं म्हणजे जवळपास 100 लोकांमध्ये जवळपास 90 लोकं आपला आपला बिझनेस मॉडेल तयार करत नाही. तर का तयार करत नाही? कारण की त्यांना या गोष्टींची माहिती नसते. फक्त एखाद्याचं लोन झालं म्हणून दुसरा जण त्याच पद्धतीचं मॉडेल तयार करतो आणि कर्ज प्रकरण सँक्शन करून घेतो. पण ज्यावेळेस त्याला एवढ्या अडचणींचा सामना करायला लागतो, बँक सुद्धा एवढे ॲक्शन घेतं, जर त्यांनी व्यवस्थित परतफेड कर्जाची केली नाही. तर मित्रांनो म्हणून एखाद्याचा बिझनेस सक्सेस आहे म्हणून तुमचं होईल असं नाही. आणि कर्ज घेणं हे सोपं आहे, पण परतफेड करणं खूप अवघड आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून कुठलाही बिझनेस करत असताना त्याच्यावरती तुम्ही 6 महिने कमीत कमी 6 महिने तरी तुमचा अभ्यास असला पाहिजे. म्हणून प्रकल्पाची निवड व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आपल्याला आपला लोगो डिझाइन करता आला पाहिजे. आपल्याला बिझनेस करायचा आहे, ग्राहकांना कोणत्या पद्धतीने आकर्षित करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचा लोगो हा डिझाइन करता आला पाहिजे. त्याला त्याचं टॅगलाईन तुम्हाला बिझनेसची देता आली पाहिजे आणि त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल ते आपण बघणार आहोत.
त्याच्यानंतर आपल्याला नोंदणी प्रक्रिया आपल्या बिझनेसची करायला लागते. मित्रांनो, आपल्याला आपला बिझनेस हा प्रोप्रायटरशिप करायचा आहे का पार्टनरशिप करायचा आहे का एल-एल-पी करायचा आहे का प्रायव्हेट लिमिटेड करायचा आहे का कशा पद्धतीने आपल्याला त्याची प्रक्रिया करायची आहे नोंदणी. मित्रांनो, माझं असं सजेशन आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बिझनेस करता, तर तो खूप चांगला आहे. डायरेक्टली तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडला जाऊ नका. कारण की प्रत्येकाचे कम्प्लायन्सेस हे खूप वेगवेगळे असतात. टॅक्सेशन पॉलिसीज हा एम-एस-एम-ई पॉलिसीच्या अंतर्गत टॅक्सेशन पॉलिसी ही इन्कम टॅक्सच्या हिशोबाने वेगवेगळी असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला निवड कशा पद्धतीने करायचं आहे. पार्टनरशिपमध्ये गेलं, उद्या समजा पार्टनरशिपमध्ये दोघा पार्टनर असतात किंवा 3 पार्टनर असतात, एकत्र येऊन बिझनेस करतात. पण समजा दोघा पार्टनरमध्ये काहीतरी भांडण झाले, तुटातूट झाली, तर त्याचं परतफेड कशी करणार कर्जाची? बिझनेस बंद होऊन जातो. मग अशा वेळेस आपल्याला नेमकं काय करायचं आहे? म्हणून माझं असं सजेशन आहे, की तुमचा जर छोटा बिझनेस असेल 10 लाख किंवा 50 लाखापर्यंत, तर तुम्ही इंडिव्हिज्युअल स्वरूपामध्ये जा. म्हणजे वैयक्तिक स्वरूपामध्ये तुम्ही बिझनेस सुरू करा. पार्टनरशिपच्या मागे लागू नका. प्रायव्हेट लिमिटेड लगेच करू नका. तुमचं ज्यावेळेस तुमचं ब्रँड होईल, तुमचं सगळं सेगमेंट तयार होईल व्यवस्थित, तर त्यानंतर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडचा विचार करू शकता. परंतु तुम्हाला बिझनेस करत असताना तुम्ही प्रोप्रायटरशिप म्हणून तुम्ही तयार करा. कारण की त्याचे पण आहे, की स्वतः रिस्क घेतो. स्वतःला स्वतःचे हप्ते भरायला लागतात. आणि स्वतःच स्वतःचं व्हिजन, मिशन, गोल हे आपल्याला ठरवायला लागतात. म्हणून दुसरा आपला महत्त्वाचा टप्पा मित्रांनो असा आहे, की तुमचं प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलो, की छोटे-छोटे आपल्याला सेगमेंट तयार करायचे आहे. म्हणजे तुमचं व्हिजन, तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे खूप मोठं आहे. आणि तुम्हाला जवळपास 100 कोटीपर्यंत तुमचा बिझनेस जर आज न्यायचा आहे मित्रांनो, तर तुम्हाला छोटे-छोटे टार्गेट आपल्याला सेट करायला लागतात. नुसतं 100 कोटीपर्यंत न्यायचं आहे असं म्हणून चालणार नाही. तर तो नेण्यासाठी आपल्याला कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या आहे, कोणते टॅक्टिक्स वापरायचे आहे, बिझनेस टॅक्टिक्स वापरायचे आहे. तर त्याच्यासाठी तुमचं व्हिजन हे क्लिअर असलं पाहिजे. तुमचं बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह हे क्लिअर असलं पाहिजे, की मला माझ्या येत्या 5 वर्षामध्ये मला माझा बिझनेस कुठं न्यायचा आहे. माझं ते माइलस्टोन आपल्या कंपनीचं आपलं सेट असलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपल्याला आपल्या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. काही लोकांना आजही 100 लोकांपैकी आज मी जर प्रत्येकाला विचारलं, तर जवळपास 80 ते 90 लोकांना आपलं बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह, व्हिजन, मिशन काहीच माहीत नसतं. फक्त बिझनेस करायचा आहे म्हणूनच आपल्याला त्या गोष्टी कुठून तरी आपण अभ्यास करून घेतो आणि बिझनेस करतो. म्हणजे मी पण प्रत्येकाला विचारू शकतो, की तुमचं व्हिजन तुम्ही कुठेतरी नोट डाउन करून ठेवा, की मला नेमकं कुठे जायचं आहे? मला नेमकं काय करायचं आहे? तर त्याचा अभ्यास हा तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं, की एक आयडियापासून आपल्याला एंटरप्रेन्योर बनायचं आहे. म्हणजे एक छोटीशी कल्पनापासून आपल्याला एक उद्योजक कसं बनणार आहे. तर तसं मी तुम्हाला सांगितलं, की तुमचं व्हिजन आणि मिशन हे क्लिअर असलं पाहिजे. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला तुमचं ऑब्जेक्टिव्ह ठरवता आलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या आहेत, कोणाची मदत घ्यायची आहे आणि बिझनेसमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला टॅक्टिक्स इम्प्लिमेंट करायची आहे. तर या गोष्टी तुम्हाला त्याचाही अभ्यास करता आला पाहिजे. कारण की ज्यावेळेस तुम्ही बँकेकडे जातात, तर बँकेला सुद्धा या गोष्टींची गरज असते, की नेमकं ॲज अ एंटरप्रेन्योर, ॲज अ उद्योजक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बँकेला सादर करतात. तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, तर त्या गोष्टी तुमचं मॅनेजमेंट कसं आहे, तुमचं रेव्हेन्यू मॉडेल मेकॅनिझम कसं आहे, तर या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून तुम्हाला या छोट्या-छोट्या गोष्टी आधी आपण ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो, ज्यावेळेस आपण शिक्षण घेत होतो, त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी फक्त थेरॉटिकलच आपण अभ्यास केला आहे, की कुठलाही एक्झाम पेपर असला तर आपल्याला सगळ्यात पहिले व्हिजन, मिशन, गोल, माइलस्टोन आपल्याला लिहायलाच लागायचे. पण आज आपल्याला जर प्रॅक्टिकल त्याचा विचार केला, प्रॅक्टिकल जर खरंच उद्योजक बनायचं असेल लाँग टर्म सस्टेनसाठी, तर तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय, की कोरोनानंतर बऱ्याच लोकांच्या रोजगाराचा प्रश्न तयार झाला. बऱ्याच लोकांचा जॉब गेला. प्रत्येक जणाला वाटतंय, की आता घरी बसून काय करायचं? सॅलरीचा विषय येतो. मग सॅलरी भेटत नाही. घर कसं चालवायचं? बँकेचे हप्ते कसे भरायचे? तर असे खूप सारे प्रश्न आज आपल्यासमोर उभे आहेत. परंतु बिझनेसमध्ये आपल्याला त्या गोष्टीचे आपण बघतोय, की म्हणजे लॉकडाऊन झालं म्हणून सगळं काही संपलं नाही मित्रांनो. आजही सगळ्या गोष्टी चालू आहे. मोठमोठ्या कंपनी, त्या मोठमोठ्या ह्यूज कंपनीज आहेत, त्या आज चालू आहे. Coca-Cola चालू आहे, Amazon चालू आहे, Flipkart चालू आहे. तर या कंपन्या कसं काय चालू आहे? या का बरं चालू आहे? जर 1.5 वर्षापासून या कंपन्यांना काही त्रास झालाच नाही का? तर प्रत्येकाला त्रास होतो, पण त्यांनी त्यांचं बिझनेस मॉडेल हे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आखणी केलेली आहे. जसं आपण म्हणतो, की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे.
तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपल्याला भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा असतो, तर आपल्याला नुसतं लोकल लेव्हलची माहिती किंवा आपल्याला ज्या ठिकाणी आपण राहतो आहे, तर तिथलं जर जर तुम्ही कालचं लेक्चर ज्यांनी कोणी ऐकलं असेल, तर बोडके सरांनी पण काल तेच सांगितलं, की माझ्या गावापेक्षा मी माझ्या डायरेक्ट जगाकडे माझे प्रॉडक्ट जात आहे. कारण की त्यांनी तेवढा त्यांना अभ्यास नव्हता, पण तरी त्यांनी आधी स्वतःच्या गावाचा विचार तर त्यांनी केलाच नाही, की माझ्या गावामध्ये माझं प्रॉडक्ट हे सक्सेस होईल का? पण बाहेर सक्सेस झालं म्हणून गावामध्ये त्याचंही प्रॉडक्ट सक्सेस झालं. म्हणून मित्रांनो, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपल्याला कोणता प्रोजेक्ट करायचा आहे, तर त्याबद्दल आपल्याला तिथल्या तालुका लेव्हलला आपल्याला माहिती असली पाहिजे. तिथं किती गावाची पॉप्युलेशन किती आहे? आजूबाजूला रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी काय आहे? किती प्रोडक्शन होत आहे? एवढं रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी आहे का? ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालतं? जिल्ह्यामध्ये कोणते प्रॉडक्ट जास्त होतात. आता फॉर एक्झाम्पल समजा काजूचा तुम्हाला प्रक्रिया उद्योग टाकायचा आहे. पण काजूचं रॉ मटेरियल आपल्या जर समजा नाशिक जिल्ह्यामध्ये टाकायचं आहे, पण नाशिक जिल्ह्यात रॉ मटेरियल मिळत नाही. मग ते गोवा, कोकण त्या भागामध्ये मिळतं. पण अशा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नाशिकमध्ये बिझनेस चालू करणं हे सोयीस्कर आहे का? तर याचाही तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा अभ्यास करता आला पाहिजे, की कारण की आज आपण बघतोय, की म्हणजे आपला आज आज जे आहे, की भारत हा आपल्या जसं चायना आज 1 नंबर आहे, भारत हा दुसऱ्या नंबरला आहे आणि आज आपण आपल्या लोकसंख्येचा विचार केला, तर आपली जवळपास 143 करोड जनता आज लोकसंख्या आहे. चायनाची 147 करोड आहे. तर आपल्याला मार्केट खूप मोठं आहे. मित्रांनो, आपल्याला वाटतं, की आपण प्रॉडक्ट कसा सेल करू शकतो? आपल्याला मार्केट आहे का? तर मित्रांनो, जवळपास 147 करोड पैकी तुम्ही 10% लोकांपर्यंत जरी पोहोचले किंवा 1% लोकांपर्यंत जरी पोहोचले, तरी आपण खूप मोठे उद्योजक बनू शकतात. म्हणून तुम्हाला तुमच्या गावाची माहिती असली पाहिजे, तालुक्याची माहिती असली पाहिजे, तुम्हाला जिल्हानिहाय माहिती असली पाहिजे. महाराष्ट्रात काय घडत आहे, रोजच्या चालू घडामोडी काय आहे, फ्युचर रिस्क काय आहे, ग्लोबल ग्लोबल लेव्हलला तुम्हाला कशा पद्धतीने ग्लोबलचाही मार्केटचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे, की कुठल्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. म्हणून कुठलीही इंडस्ट्री तयार करत असताना, कुठलाही उद्योग उभा करत असताना या 4 ते 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, की हा आता आपला म्हणजे बेसिक जसं आपलं शिक्षण असलं पाहिजे. जसं सविस्तर आपल्याला वैयक्तिक माहिती आपली असणे गरजेचं आहे, की आपण स्वतः कोण आहेत, आपलं शिक्षण काय आहे किंवा कुठलाही उद्योग चालू करत असताना जर एखाद्याचं बी केमिकल असेल आणि तो वेगळ्याच बिझनेसमध्ये जात असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तो त्या त्या बिझनेसकडे जाण्यामागचा काय उद्देश आहे? जसं आज बघतो आहे, की आपल्याला आधी वाटायचं, की इंजिनिअर झालं म्हणून आपण लगेच फॅक्टरी चालू करतो. पण आज बघतोय, की शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत, की आज इंजिनिअर लोकं सुद्धा मॅनेजमेंटच्या सहाय्याने जसं एम-बी-ए करत आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा ते बिझनेसचा प्लॅटफॉर्म हा तयार करत आहे. म्हणून मित्रांनो, तुमचं शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं, की तुम्ही नेमकं कोणत्या क्षेत्रात काम करताय, कोणता बिझनेस करायचा आहे. तर ते शिक्षणा रिलेटेड करा किंवा तुम्हाला कुठल्या कामाचा काही अनुभव आहे का? कुठे तुम्ही शिक्षण झाल्यानंतर काम केलं आहे का? तर त्यानुसार तुम्ही तुमच्या बिझनेसची आखणी करा. कारण की हा कामाचा अनुभव, या शिक्षणाचा फायदा हा तुम्हाला ज्यावेळेस बँकेकडून तुम्ही कर्ज मंजूर करून घेता, तर त्यावेळेस तुम्हाला होत असतो. त्याच्यानंतर आपल्याला बँकेकडून कर्ज घेत असताना सर्वात महत्त्वाची माहिती असते, की परिवाराची आपल्याला सविस्तर माहिती असली पाहिजे. आपला फॅमिलियल बॅकग्राऊंड काय आहे? काही-काही फॅमिलीचा आधीपासून बिझनेस आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे ते काय वडिलोपार्जित बिझनेस असल्यामुळे पुढची जी पिढी असते तर तो त्या बिझनेसमध्येच तो रूल होऊन जातो. मग भलेही त्याचं शिक्षण हे 5वी असो किंवा 10वी असो, परंतु वडिलांच्या सानिध्यात राहून तो त्याचा बिझनेस हा पुढे नेऊ शकतो. परंतु नवीन उद्योजक असल्यामुळे त्याला त्यांचा कामाचा अनुभव, शिक्षण आणि परिवारामध्ये कोण-कोण आहे, तर याची माहिती असणे खूप गरजेचं आहे. तर पुढचा सर्वात महत्त्वाचा 5वा टप्पा आहे, की व्यवसाय विषयक सविस्तर माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. की आपण जे काही प्रॉडक्ट तयार करणार आहे, तर त्या प्रॉडक्ट विषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कच्चा माल आपल्याला कुठे मिळणार आहे, त्याची प्रोसेस कशी होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज कसं करणार आहे, त्याच्यानंतर त्याचं प्रोक्युरमेंट कसं करणार आहे. तर मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा या सविस्तर प्रकल्प अहवाल आपण ज्यावेळेस बनवतो, तर या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, की नेमकं आपल्याला काय प्रॉडक्ट डिझाइन करायचं आहे, नेमकं काय प्रॉडक्ट आहे, कुठल्या सर्व्हिसेस द्यायच्या आहे,
कोणाला आपल्याला टार्गेट सेगमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेमकं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्याला बँक मॅनेजरला सांगता आली पाहिजे. नेमकं कशा पद्धतीने प्रोसेस असते. कारण की प्रत्येक बँकेला ज्यावेळेस आपण प्रस्ताव सादर करतो, तर त्याला सगळी प्रोसेस माहीत नसते. जसं एखादा मॅनेजर हा बी-कॉम असेल आणि जर एखादा त्याच्याकडे जर फाईल ही केमिकल आली किंवा समजा काही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची फाईल आली, तर त्याला त्याचं काही माहीत नसतं, की एपीआय काय असतो आणि केमिकल प्रोसेस काय असते, किती पद्धतीने त्याला लिमिट असतो, टेम्परेचर कसं असतं. तर बँकेला म्हणजे बँक आहे म्हणून तुम्हाला वाटतं, की बँकेला सगळं माहीत असतं. मित्रांनो, बँकेला सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी मॅनेजरला माहीत नसतात. परंतु आपल्याला आपला प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण सादर करतो, तर आपल्याला स्वतःला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, की कच्चा माल जसं आपण म्हणतो, की मित्रांनो मला सांगायचं असं आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही इंडस्ट्री उभी करणार आहेत किंवा काहींची उभी असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं, की लोकल लेव्हल तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की कच्चा माल हा सर्वात महत्त्वाचा असतो. बिझनेस उभं करणं सोपं आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला कच्चा माल इमिजिएट मिळू शकतो का? किती प्रमाणात मिळू शकतो? माझं जर युनिट हे 20 तास चालणार आहे का 16 तास चालणार आहे, तर त्या प्रमाणामध्ये मला कच्चा माल इमिजिएट अवेलेबल होईल का? मित्रांनो, आज बघतोय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच बिझनेसेस आज बंद झाले आहे. कारण की कच्चा माल येत नाही आहे. सप्लायर्सला पैसे जात नाही आहे. तर अशा याच्यामध्ये सुद्धा बिझनेसला खूप मोठा एकदम स्ट्रेंथनिंग झालेला आहे, की बिझनेस ठप्प पडलेला आहे. काहींना काहींच्या बिझनेसेसला फक्त ज्या ठिकाणी रेंटवर आहे, त्या ठिकाणी त्याला फक्त भाडं द्यायचं आहे. तर मित्रांनो, म्हणून मला म्हणायचं आहे, की कच्चा माल हा तुमचा लोकली असला पाहिजे. जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे, की तुम्ही ॲज अ उद्योजक म्हणून लोकल व्होकल फॉर लोकल किंवा लोकली तुम्ही चालू करा, की लोकल मॅन्युफॅक्चरिंग, लोकल सप्लायर, लोकली तुम्ही मार्केट लिंकेज करा. फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेजमध्ये तुम्ही लोकली सुरुवात करा. आज आपण बघतोय, की जास्तीत जास्त रॉ मटेरियल आपण चायनामधून आणायचो. म्हणजे चायना हे प्रिडेशनमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये खूप अग्रेसर आहे. पण आज आपण बघतोय, की भारत हा जवळपास येत्या या दशकामध्ये भारत हा एक नंबर जाईल आणि याचा फायदा नक्कीच या कोरोनामध्ये आपल्याला संधी पण आहे आणि आपल्याला काही तोटे पण आहे. पण भारताने संधी ओळखली तर आपला जास्तीत जास्त कच्चा माल जो आहे तो आपण आपल्या इथे तयार करतो आहे. म्हणून लोकल लेव्हलला काम करा. म्हणून जसं मोदींनी सांगितलं, की व्होकल फॉर लोकल तुम्ही बना. की लोकलीच मॅन्युफॅक्चरिंग करा, लोकलीच तुम्ही प्रॉडक्ट डिझाइन करा, लोकलीच तुम्ही त्याचं सप्लाय चेन तयार करा, लोकलीच तुम्ही तिथं विका. छोट्या-छोट्या ब्रँड, छोट्या-छोट्या गावात, छोट्या-छोट्या जिल्ह्यात तुम्ही उभे करा. म्हणजे कुठला बिझनेस आता जे मोठे बिग ब्रँड आहे, जसं पतंजली हा मोठा ब्रँड झाला आहे. त्याच्यानंतर कोका-कोला आहे, पेप्सी आहे. तर यांनी कशा पद्धतीने मार्केट कॅप्चर केलं, हे कशा पद्धतीने यांच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन किती आहे. तर याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो, की आपल्याला तिथं कच्चा माल असला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही लांबून जर कच्चा माल आणला, तर त्या ठिकाणी तुमचा प्रॉफिट मार्जिन कमी होतो. पण तुमचा जर कच्चा माल तुम्हाला त्या स्तरावर इमिजिएट जर लोकली भेटला, जास्त ट्रान्सपोर्टेशन खर्च न करता, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिन हा ह्यूज असला पाहिजे. मित्रांनो, बिझनेसमध्ये कुठला बिझनेस करत असताना आपण म्हणतो, की धंदा असला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस उद्योजक उद्योग करतो, तर त्यावेळेस त्याला पैसा हा खूप महत्त्वाचा असतो, प्लस त्याला ग्रोथ पण महत्त्वाची असते. त्यावेळेसच तो सक्सेस होतो किंवा प्रॉफिटेबल ग्रोथ आपण त्याला असंही म्हणतो. मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो. आपण एक काजू प्रक्रियाचं एक युनिटचं आपण एक 50,00,000चं कर्ज प्रकरण मंजूर केलं होतं. तर नाशिकमध्ये त्याचं युनिट आहे. पण त्यावेळेस त्याला कच्चा माल जो होता, तर तो गोवा, कोकणमधून त्याला पर्चेस करायला लागायचा. तर त्यावेळेस त्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही खूप जास्त होती. तर त्याच्यामुळे त्याच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये 5 ते 10% त्याचा प्रॉफिट मार्जिन होत असे. मित्रांनो, मला सांगायचं आहे, की ज्या ठिकाणी तुम्हाला रॉ मटेरियल अवेलेबिलिटी आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीने बिझनेस सेटअप करा. त्याच्यानंतर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही ओळखता आली पाहिजे, की मला नेमकं माझी प्रोसेस ही कशी पद्धतीने चालणार आहे. सर्वात पहिले रॉ मटेरियल, मग त्याच्यानंतर काय पॅकेजिंग, क्लीनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग कशा पद्धतीने आपल्याला आपला माल रॉ मटेरियल पासून फिनिश गुड पर्यंत न्यायचा आहे. तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तुम्हाला स्टार्ट टू एंड मॅनेजरला सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी जागा घेणार आहोत, भले ती जागा रेंटवर असेल किंवा स्वतःची असेल, तर त्या ठिकाणी तशा पद्धतीने अरेंजमेंट असलं पाहिजे. जसं आपण म्हणतो, की रॉ मटेरियल आपल्याला कुठे न्यायचं, रॉ मटेरियल कुठे ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपले कामगार कुठे काम करणार आहे.
आपल्याला म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग लाईन सेटअप करता आली पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला मॅनेजर आपल्याला आपल्या युनिटवर व्हिजिट करतो, तर त्यावेळेस त्याला सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवता आल्या पाहिजे. सर हे माझं इथं रॉ मटेरियल असणार आहे, ही माझी प्रोडक्शन लाईन असणार आहे, इथे माझी मशिनरी असणार आहे, या ठिकाणी माझं फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे, या ठिकाणी पॅकेजिंग होणार आहे आणि इथून माझं डिस्ट्रिब्युशन होणार आहे. एवढं तुम्हाला क्लस्टर एंड क्लिअर तुमचा बिझनेस मॉडेल तुम्हाला आखता आलं पाहिजे. तर त्यावेळेसच तुमचा कॉन्फिडन्स तुमचा दिसला पाहिजे. तुमचा ॲटिट्यूड वरून तुम्हाला त्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर प्रोक्युरमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि तुम्हाला तुमच्या गोष्टी प्रोक्युर करता आल्या पाहिजे. आता काही-काही बिझनेस हे सीझनल असतात. जसं तुम्ही म्हणता फूड इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही पल्प मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेला, तर तुम्हाला काही सीझनल प्रॉडक्ट असतात. काही बिझनेसेस हे फक्त सीझनल म्हणजे 3 महिने चालतात. मग तुम्ही 9 महिने कंपनी बंद करायची का? तर काहीतरी सेगमेंट लाईनमध्ये तुम्हाला 2-3 सब सब प्रॉडक्ट सुद्धा तुम्हाला तिथं तयार करता आले पाहिजे. तर अशा काही मशिनरीचा तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे, की एका प्रॉडक्ट मागे तुम्हाला 4 प्रॉडक्ट तरी तयार करता आले पाहिजे. कारण की तुम्ही फक्त 3 महिने बिझनेस करून 9 महिने लेबरचं पेमेंट नाही देऊ शकत, लाईट बिल नाही भरू शकत, रेंट नाही भरू शकत. तर अशा गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचं 12 महिन्याचं कॅल्क्युलेशन हे तुम्हाला करता आलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं पल्प मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मग तुम्ही टोमॅटो पल्प असेल, मँगो पल्प असेल, गावा पल्प असेल, तर असं सीझनल लेव्हलमध्ये सुद्धा तुम्ही 12 महिने तुमचं युनिट हे चालवू शकतात. कारण की बँकेलाही तो पेज तयार होतो, की बुवा तुमचं सीझनल डिमांड आहे, तर तुम्हाला लोन द्यायचं का? तर तुम्हाला जर तुमचा प्रोजेक्ट एकदम तुम्ही एक्सप्लेन व्यवस्थित केला, एकदम आखणी व्यवस्थित केली, तर काही अडचण येत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात 6वा महत्त्वाचा जो आपण टप्पा बघतो आहे, की आवश्यक सरकारी कागदपत्रांची पूर्तता तयार करणे. मित्रांनो, आज आपण बघतो आहे, की जवळपास 25 लाख हे अनऑर्गनाइज्ड सेक्टर आज तयार झालेले आहे, की इन्फॉर्मल आहे, की त्यांना माहीतच नाही नेमकं कागदपत्र म्हणजे नेमकं काय? कोणते कागदपत्र लागत असतात? नेमकं ते बनवायचे कसे? आणि त्याला कॉस्टिंग किती असतो? खर्च किती असतो? मित्रांनो, कुठलाही बिझनेस करत असताना तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमचा बिझनेस होत नाही. तुम्हाला तुमच्याकडेही काहीतरी पैशाची आर्थिक निहाय योजना ही असलीच पाहिजे. नुसतं बँक तुम्हाला कर्ज देत आहे, ते 80% देऊ, 75% देऊ किंवा 90% देऊ. 5 ते 10% तरी तुमच्याकडे स्वतःचं भांडवल असणं गरजेचं आहे. पण याच्यासाठी जे छोटे-छोटे काही खर्च असतात ते तुम्हाला तुमच्या स्वयं स्तरावर ते करता आले पाहिजे. बँकेचा याच्याशी काही संबंध राहत नाही. बँक तुम्हाला याच्यासाठी लोन देत नाही. म्हणून तुम्हाला जर तुमचं व्हिजन क्लिअर असेल, तर तुम्ही या खर्चामध्ये पडा. मग त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी लागतात. जर तुम्हाला त्याच्यासाठी उद्यम आधार हे खूप गरजेचं आहे. म्हणून कुठलेही मॅन्युफॅक्चरिंग सेटअप तुम्हाला जर करायचं असेल, तर तुम्हाला उद्यम आधारची गरज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही शहरी भागात करत असेल, तर तुम्हाला शॉप ॲक्ट काढणं गरजेचं असतं. जर तुम्ही ग्रामीण भागात असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची एन-ओ-सी लागते. तुम्ही एन-ओ-सी घ्यायला जा किंवा शॉप ॲक्ट काढायला जा किंवा उद्यम आधारला जा, तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉमिनल चार्जेस हे भरावेच लागतात. किंवा पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो, की एम-पी-सी-बी. एम-पी-सी-बी म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मोठी इंडस्ट्री चालू करता, तर त्या ठिकाणी तुम्हाला एम-पी-सी-बी हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट असतं. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपण त्याला असंही म्हणतो, की तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमचं युनिट आहे. रेड रेड कॅटेगरीमध्ये आहे का, येलोमध्ये आहे का, ग्रीनमध्ये आहे. तर त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ते कंप्लायन्सेस हे बँकेला त्याचं स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपण बऱ्याचदा सर्व उद्योजकांना असा प्रश्न तयार होतो, की बुवा माझी जागा ही एनी असं असणं गरजेचंच आहे का? तर मित्रांनो, काही बँकांना ज्यावेळेस तुम्ही ॲग्रीकल्चरमध्ये जातात, त्या ॲग्रीकल्चरमध्ये तुमची जागा ही ॲग्रीकल्चरिस्ट असते. पण ज्यावेळेस तुम्ही तिथे इंडस्ट्री उभी करतात, तर ते कमर्शियल हेतूने ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करता, तर त्यावेळेस तुम्हाला ती जागा येणे करणे हे मॅन्डेटरी असतं. मग येण्यासाठी सुद्धा तुम्हाला साधारण 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास जी काही गव्हर्नमेंटची फी असते ती तुम्हाला पे करायला लागते. त्याच्यानंतर तुम्हाला काही टाउन प्लॅनिंगचं अप्रूव्हल घ्यायला लागतं. त्याचे नकाशा आपल्याला आर्किटेक्टकडून तो फायनलाईज करायला लागतं. म्हणून बिझनेस करत असताना तुमच्या खिशामध्ये 10 ते 20% तरी रक्कम हे असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही बिझनेसमध्ये जा. बँक तुम्हाला कर्ज द्यायला बसलेल्याच आहे. कारण की बँक जी आज चालते आहे, तर ती इंटरेस्टवरतीच चालत आहे. तर पण मित्रांनो, कसं आहे, आपल्याला पुढे फायनान्शियल क्रंच तयार नको बिझनेसमध्ये किंवा फ्युचर आपलं जे टार्गेट ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी अडचणी नको. तर तुम्हाला आज ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये जर कार्य करत असाल, काही उत्पादन फूड इंडस्ट्री तुम्ही सेटअप करत असाल, तर आपल्याला
फूड लायसन हे गरजेचं असतं. याला सुद्धा तुम्हाला नॉमिनल 500, 1000, 5000 पर्यंत सुद्धा याचा आपल्याला खर्च येतो. याचा सुद्धा आपण एक सेमिनार ऑलरेडी अरेंज केलेला आहे. पुढेही अरेंज करणार आहोत, की कागदपत्राचे लायसन्सेस, कोणते लायसन्सेस लागतात, कसे त्याला डॉक्युमेंट काय लागतात, तर याच्यावरती तुम्हाला त्याची सविस्तर डिटेल चर्चा होईल. त्याच्यानंतर तुम्हाला उद्योगासाठी जी हा फार गरजेचा असतो. तुम्हाला सेटअप मिळवायचा असेल तर जी हा काढणं गरजेचं आहे. जसं सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर 20 लाखापर्यंत तुमचं असेल तर जी लागत नाही किंवा मॅन्युफॅक्चरिंगला 40 लाखापर्यंत नाही आहे. पण काही ठिकाणी जर तुम्हाला मशिनरी घेतली पण त्याचा सेटअप घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जी हा काढावा लागतो. कारण की सप्लायर तुम्हाला जी नंबर हे मागत असतात. म्हणून हे छोटे-छोटे पूर्तता आपल्याला ज्यावेळेस आपल्याला बँकेकडे आपला प्रकल्प सादर करावा लागतो, तर त्याच्या अगोदर आपल्याला या कागदपत्रांची आपल्याला व्यवस्थित गोष्टींनी आपल्याला त्या करता आल्या पाहिजे. तर मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं असेल. पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही बिझनेस करत आहेत, तर तर त्या जागेविषयी तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे, की मित्रांनो नुसतं बिझनेस करायचा म्हणून कुठेही आपल्याला करायचा नसतो. आपल्याला त्याचं मार्केट बघून आपल्याला ती जागा ही शोधावी लागते. त्याच्यानंतर जागा शोधण्यामागे पण 2 असतात, की गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या योजना आहे, सबसिडीचा कसा-कसा लाभ आहे, कुठे जागा घेतली तर किती प्रमाणामध्ये मला सबसिडी पण मिळणार आहे. त्याच्यानंतर बँकेच्या एरियानुसार मला तिथे कशा पद्धतीने सपोर्ट होईल. तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जागेची माहिती असणं गरजेचं आहे. तर जागा निवडत असताना त्या ठिकाणी रोड रोड आहे का? त्या ठिकाणी वॉटरचं अवेलेबिलिटी कशी आहे? त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं तुमचं कन्झम्पशन किती आहे? किती एचपीची आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे? काहींना 20 एचपी लागते, काहींना 50 एचपी लागते. काही-काही इंडस्ट्री म्हणतात, "नाही, आम्ही 10 एचपी पर्यंतच आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आमची तेवढी कॅपॅसिटी आहे." पण तुम्हाला जर 50 एचपी, 70 एचपी पर्यंत जर तुम्हाला तिथं लागणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही खरंच तिथं जाऊन बिझनेस करायचा का मग? हा एक प्रश्न होतो. किंवा आज तुम्ही म्हणता की नाही आज ठीक आहे 20 मध्ये चालू आपण 20 एचपी मध्ये पुढचं पुढे बघू. परंतु मित्रांनो आपल्याला काय होतं पुन्हा मग आपलं प्लांट सेटअप चेंज करा. परत बँकेकडे जाऊन बिझनेसचा ॲड्रेस चेंज करा. तर या परत त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये. म्हणून तुम्हाला लाँग टर्मच्या हिशोबाने तुम्ही ज्यावेळेस करतात 5-7 वर्षाचा तुम्ही लेखाजोखा हा आखूनच ठेवा, की मला 5 वर्ष, 7 वर्ष बिझनेससाठी तेवढ्या प्रमाणामध्ये तिथं तिथं इलेक्ट्रिसिटीचा अवेलेबिलिटी आहे का? कारण की आज बघतोय 8 तासामध्ये 4च तास चालू आहे. काही ठिकाणी लाईटच नाहीये, काही ठिकाणी वीजच नाहीये. असे बरेच प्रश्न आहे. जसं तुम्ही विंचूर एम-आय-डी-सी नाशिकमध्ये विंचूर एम-आय-डी-सी येवल्याच्या जवळ आहे. त्या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा तुटवडा आहे, लाईटीचा तुटवडा आहे. तर तुम्ही अंबड, सातपूर किंवा जवळके दिंडोरीत गेले, तर त्या ठिकाणी सगळ्या मुबलक सुविधा आहे. तिथं रोड आहे, पाणी आहे, वीज आहे, स्किल अनस्किल लेबर तुम्हाला इमिजिएट भेटतात. तर पुढचं आहे की स्किल अनस्किल लेबर तुम्हाला भेटतात. मग तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकणं गरजेचं आहे, की आपल्याला आपल्या प्लॅनमध्ये आपल्याला किती माणसांची गरज आहे, किती लेबरची आवश्यकता आहे, किती महिलांची महिला महिला काही बिझनेसमध्ये महिला असतात, तर त्या महिला सुद्धा आपल्याला मिळेल का? तर त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. मग त्याच्यात मॅनेजर असेल, सुपरवायझर असेल, त्याच्यानंतर हेल्पर असेल, सिक्युरिटी गार्ड आपल्याला नेमायचा आहे का? त्यांना सॅलरी किती प्रमाणात द्यायची? आणि ज्यावेळेस आपलं काही सण असतो, जसं दिवाळी असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला एक उद्योजकाला बोनसचाही प्रोव्हिजन आपल्याला त्या ठिकाणी जेवढा रेव्हेन्यू होईल त्याच्यात 2-5% आपल्याला बोनसचा सुद्धा प्रोव्हिजन करायला लागतो. तर अशा ठिकाणी आपल्याला त्याचाही विचार करायला लागतो. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी युनिट टाकतो आहे, तर ते किती कॅपॅसिटीचं असलं पाहिजे? तेवढी कॅपॅसिटी सफिशियंट आहे का त्या जागेसाठी? तर तेही आपल्याला बघता आलं पाहिजे. कारण की आपल्याला त्या ठिकाणी रेंट एग्रीमेंट हे रजिस्टर करायला लागतं. गव्हर्नमेंटला आपल्याला तिथेही स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. म्हणून मित्रांनो आपण म्हणतो, की इंडस्ट्री उभी करणं म्हणजे आपल्या मराठी लोकांचं काम नाही. परंतु आज बघतोय, की मराठी लोकं सुद्धा या सगळ्यांचा विचार करून आज पुढे चाललेले आहे. तर हाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपल्याला लागणारा एरिया ऑफ युनिट किती जागा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. कुठला उद्योग करण्यासाठी मला किती जागेची आवश्यकता आहे. तुमची 2000 स्क्वेअर मीटर जागा आहे का 3000 आहे. पण काही ठिकाणी जर तुमचा काही लोकांची जागा काही लोकांना कमी पडते. मग तो इमिजिएट त्याचा बिझनेस त्यांनी शिफ्ट करायचा का? तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला पुढे तयार होतात, की माझा एरिया सुद्धा मला डिफाईन करता आला नाही. मला खूप त्रास होतोय. माझं रॉ मटेरियल मला ठेवायला जागा नाहीये. मग अजून एक परत जागा दुसरीकडे बघायची का? गोडाऊन दुसरीकडे बघायचं का? तर या सगळ्या गोष्टींचा प्रश्न एकच आहे मित्रांनो, की तुम्हाला एरिया सुद्धा ओळखता आला पाहिजे, की मला जागा किती लागणार आहे. जास्त जागा असली तरी प्रॉब्लेम, कमी असली तरी प्रॉब्लेम. तर तुम्हाला तेवढा अंदाज तुम्हाला आर्किटेक्ट कडून जाऊन तुम्हाला तुमचा क्वांटम ऑफ वर्क किती आहे,
तर त्या हिशोबाने तुम्हाला ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की विपणनाची कार्यपद्धती आपल्याला माहिती असणं पाहिजे. विपणनाची कार्यपद्धती म्हणजे आपल्याला आपलं ब्रँडिंग आणि मार्केटिंग आपल्याला ओळखता आली पाहिजे किंवा नेमकं आपल्याला आपली प्रॉडक्ट हा कुठे कुठे सेल करायचा आहे, त्याचे मार्केट कुठे आहे. म्हणून आपण म्हणतो की मार्केट आपल्याला त्याचं कुठे आहे. जसं तुम्ही या चार्टमध्ये बघत असाल की आपले 4 पीस कुठे-कुठे आहे. ज्यावेळेस आपण मार्केटिंगचा विचार करतो, तर आपण बघतो की बुवा आपले 4 पीस आपले डिफाईन असले पाहिजे. ज्याच्यात आपण म्हणतो की प्रॉडक्ट, प्लेस, प्राइस, प्रमोशन. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मग सर्वात पहिले आपण आता जवळपास सगळे कागदपत्र आपला बिझनेस उभा करण्यासाठी आपण त्या गोष्टी समजून घेतल्या. तर मित्रांनो इथपर्यंत तर अडचण येत नाही. मेन अडचण आपल्या बिझनेसचं अडचण येते की मार्केटिंग आपल्याला महत्त्वाचं असतं. जसं आपण आज बघतो की जसं बिल गेट्सनी म्हटलं होतं की बुवा तुमचा बिझनेस जर आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नसेल किंवा इंटरनेटवर नसेल, तर ते बिझनेस काही कालांतराने ते बंदच होणार आहे. म्हणून तुम्हाला आज आपण बघतोय की आज सगळं स्मार्ट चालू आहे. आज डिजिटल प्लॅटफॉर्म चालू आहे. आज सगळं ऑनलाईन चालू आहे. आज आपला बिझनेस बंद नाही आहे. आज आम्ही सुद्धा तुमच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. जवळपास आज पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. तर हे का पोहोचलो आहे? बिकॉज ऑफ दिस मार्केटिंग. कारण की ग्राहकांना आकर्षित करणे, कस्टमरला अट्रॅक्शन करणे हा सुद्धा एक मार्केटिंगचा खूप महत्त्वाचा विषय असतो. म्हणून आपण म्हणतो मार्केटिंग हा एक बिझनेसचा एक आत्मा असतो. एक मार्केटिंगवरच आपला बिझनेस डिपेंड असतो. म्हणून आपण म्हणतो की आपलं प्रॉडक्ट हे आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आपलं प्रॉडक्ट सिलेक्शन व्यवस्थित करता आलं पाहिजे. प्रॉडक्टला नाव, प्रॉडक्टची ओळख ही आपल्याला व्यवस्थित देता आली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट आपल्याला कुठे विकायचं आहे, लोकल लेव्हलला विकायचं आहे, तर डायरेक्ट तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट तयार करत असताना तुम्ही डायरेक्टली एक्सपोर्ट नाही करू शकत. तुम्ही आधी लोकल लेव्हलला विका, मग जिल्ह्याला विका, मग महाराष्ट्रभरात त्याचं मार्केटिंग करा. जर असे छोटे-छोटे तुम्ही टार्गेट ठेवले, तर तुम्ही तुमचा ब्रँड हा खूप मोठा तुम्ही उदयास आणू शकता. तर पण तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यासाठी प्रमोशनल ॲक्टिव्हिटी तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजे, की नेमकं कशा पद्धतीने कोणाला तुम्हाला टार्गेट करायचं आहे, कोणासाठी तुम्हाला प्रमोशन करायचं आहे. आज तुम्ही जर छोट्या दुकानामध्ये गेले, तर आज तुम्ही बघता ती पल्स एक छोटीशी गोळी आहे. ₹1 ती पल्स गोळी भेटते. तर त्यांनी मित्रांनो 2013 मध्ये ही कंपनी चालू केली. तर ही कंपनी चालू करत असताना त्यांनी जवळपास 3 वर्ष त्या प्रॉडक्टवरती अभ्यास केला, की जसं आपण म्हणतो कैरीपासून लोणचं वगैरे. तर त्यांनी ती एक छोटीशी गोळी जसं अल्पेनलिबे असेल, तसंच त्या प्रॉडक्टमध्ये जसं कशा पद्धतीने लेबलिंग असली पाहिजे, कशा पद्धतीने कस्टमर अट्रॅक्ट झालं पाहिजे. तर त्यांनी 3 वर्ष त्याच्यावरती अभ्यास केला आणि ती कंपनी ज्यावेळेस 3 वर्षानंतर त्यांनी सेटअप केला, तर जवळपास सगळे आउटलेट्स त्यांनी ऑल ओव्हर इंडियामध्ये ती आज कंपनी जवळपास पहिल्या वर्षी त्यांनी 300 करोडची उलाढाल केली. तर मित्रांनो म्हणजे तुम्ही प्रॉडक्टला किंमत ठरवताना सुद्धा व्यवस्थित ठरवली पाहिजे. आता जसं म्हणतो जसं पॉपकॉर्न आहे, तर पॉपकॉर्नची सुद्धा तुम्हाला किंमत ही ठरवता आली पाहिजे, की पॉपकॉर्न आपल्याला किती रुपयाचा विकायचा आहे आणि तुम्हाला मार्केट सेगमेंट तुम्ही कोणता ओळखलेला आहे. जर रूरल एरियामध्ये असेल, तर त्या ठिकाणी लोकांची मेंटॅलिटी काय आहे, किती रुपयाला ती वस्तू आपण घेऊ शकतो. पण समजा तुम्ही जर मल्टिप्लेक्समध्ये गेले, कुठे जसं बिग बाजार असेल, मल्टिप्लेक्स असेल, तर त्या ठिकाणी तुमची पॉपकॉर्नची किंमत ही ₹200 पण असेल. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये ₹10, ₹20 मध्ये सुद्धा पर्चेसिंग आपण करू शकतो. म्हणजे तुम्हाला तुमची प्रॉडक्टची कॉस्टिंग ही त्या सेगमेंटनुसार तुम्हाला ठरावी लागते. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची यू-एस-पी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन. तुम्हाला तुमचं मार्केट हे सेगमेंट करता आलं पाहिजे. जसं आपण आज बघतो, की पतंजली हा खूप मोठा ब्रँड आहे. हे ब्रँडिंग होण्याचं कारण काय आहे, की रामदेव बाबांनी सगळे आरोग्यासाठी याच्यासाठी बरेच वेबिनार, बरेच सेमिनार, बरेच आस्थाच्या माध्यमातून त्यांनी ते प्रॉडक्ट हळू-हळू आज सगळ्या इंडियामध्ये त्यांनी आउटलेट्स तयार केलेले आहेत. तर खूप मोठ्या प्रमाणावर आज त्याचा ब्रँड हा त्यांनी त्याचा उदयास त्यांनी आणला.
तर बिझनेस करत असताना मित्रांनो आपल्याला त्या गोष्टी कस्टमर पर्यंत जोपर्यंत आपण कस्टमरची नीड, कस्टमरची गरज, कस्टमरला काय लागतं ते ओळखत नाही, तोपर्यंत आपण प्रोडक्ट हे विकू शकत नाही. प्रोडक्शन तर तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्ही 100 प्रोडक्ट तुम्ही तयार करून ठेवा. तर त्याचं जर सेलच नाही होते, तर त्याची गरज काय? ते प्रोडक्ट घेणारच कोणी नाही. तुम्ही बँकेकडून समजा 1 कोटीचं लोन घेतलं, तुम्ही सगळं प्रोडक्ट तयार केलं, पण त्याला मार्केटच नाही, त्याला डिमांडच नाही. तर अशा ज्या गोष्टी असतात, तर तुम्हाला त्याचा खूप मोठा तोटा सहन करायला लागतो. जसं आपण म्हणतो, की मार्केटिंग आणि सेलिंग हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात मित्रांनो. मार्केटिंग म्हणजे काय, तर तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून आज तुम्ही मार्केटिंग करू शकता. जसं आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आहे. पण याचा हा सगळ्यात जास्त लोक ह्याचा दुरुपयोग करतात. आज आपण बघतोय की लॉकडाऊनमध्ये 1-1.5 वर्षापासून जवळपास 90% लोक हे फक्त टाइमपास करत आहे. कोणी चॅटिंग करत आहे, कोणी फक्त गेम बघत आहे, गेम खेळत आहे, की त्याचा त्या संधीचा उपयोग घेत नाही. अपॉर्च्युनिटी खूप आहेत, संधी खूप आहेत, पण त्याचा ते लाभच घेत नाही. परंतु आज सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी हा संधीचा खूप मोठा फायदा उचलला आहे. आज लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सीड इंडियाच्या माध्यमातून चाललेलं आहे. की त्यांनी आज आम्ही काम करतो आहे, नाशिकमध्ये काम करतो आहे, महाराष्ट्रभर आम्ही काम करतो आहे, की लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नाही. पण आपण आज सर्वात मोठा Zoom हा जो प्लॅटफॉर्म आहे, या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. हे का पोहोचलो आहे? की टेक्नॉलॉजी आज खूप अपग्रेड झाली आहे. म्हणजे लोकांना आज भेटण्यापेक्षा तुम्ही टेक्नॉलॉजीवरती सुद्धा काम करून कोट्यावधी पैसे तुम्ही कमवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही YouTube आहे, Facebook आहे, त्याच्यानंतर LinkedIn आहे, त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित तुमच्या प्रॉडक्टची करू शकता. मला सांगायचं एवढंच आहे, की आज जर जग बदलत आहे, तर तुम्ही का बदलू नये? तुम्ही तुमचं फक्त जी जुनी कार्यरत पद्धती आहे त्यानुसार चालू नका. तुम्हाला मित्रांनो आज कोरोनानंतर तुम्हाला बिझनेसमध्ये टॅक्टिक्स, स्ट्रॅटेजी ह्या चेंज कराव्याच लागल. जर तुम्ही त्या केल्या नाही, तर तुम्ही तुमचा बिझनेस हा बंद पडला म्हणून समजा. म्हणून तुम्हाला जर तुमचा बिझनेस चालू करायचा असेल, तर तुम्हाला तुमचा बिझनेस हा चेंज करायलाच लागणार आहे. आज तरी तुम्हाला तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास, तुम्हाला त्या गोष्टींवर विचार तुम्ही करा, असं माझं सांगण्याचा दृष्टिकोन आहे. आपण बघतो की बिझनेस केला म्हणजे लगेच तो बंद नाही करायची. तुम्ही हार मानू नका. तुम्ही तुमची जिद्द तुम्ही हे करू नका. तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, की तुमच्या इम्प्लिमेंटेशन शेड्यूल तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं आखता आलं पाहिजे किंवा तुमचं प्रोजेक्ट तुम्हाला तयार करत असताना त्याच्यानंतर मशिनरी सेटअप जागा कुठे घेणार आहे, त्याच्यानंतर मशीन यायला किती महिना लागणार आहे, त्याच्यानंतर बँकेकडून कर्ज आपल्याला किती प्रमाणात घ्यायचं आहे. आवाज येतोय माझा सर्वांना? हो सर, आवाज येतो आहे. ओके. तर कशा पद्धतीने आपल्याला आपलं इम्प्लिमेंटेशन शेड्यूल आपल्याला तयार करता आलं पाहिजे. तर याच्यानुसार सुद्धा आपल्याला काही गव्हर्नमेंटच्या सुद्धा अनेक योजना आहे. सीएमजीपी योजना आहे, पीएमजीपी योजना आहे, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग आहे. आता नवीन पीएमएफएमई एक योजना फूड प्रोसेसिंगसाठी सबसिडी योजना आहे. तर अनेक सबसिडी योजना आपल्यासाठी आलेल्या आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करत आहे. पण आपल्याला सुद्धा आपल्या जमेची बाजू म्हणजे आपल्याला सुद्धा आपलं काही आर्थिक योगदान हे आपल्या बिझनेससाठी द्यायला लागतं. तर हे सुद्धा हा महत्त्वाचा आपल्याला टप्पा आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये द्यायला लागतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं, की आपल्याला आपलं स्वतःचं सामर्थ्य, त्याच्यानंतर आपल्या व्यापाराची कमकुवत बाजू काय आहे, संधी काय आहे आणि आपल्याला थ्रेट्स काय आहे. मित्रांनो, आज आपण बघतो, की आपला स्वतःचा स्ट्रेंथ म्हणजे आपण स्वतःच आपण आहे, की मी काय करू शकतो, मी कोणावर डिपेंड नाही राहू शकत, मी माझा बिझनेस कुठपर्यंत नेऊ शकतो. तर हे स्वतःच ओळखू शकतो. कोणी सांगितलं तू 100 कोटीचा बिझनेस टाक, तुला एवढा नफा होईल, तू एवढ्या पद्धतीने तू व्यापार करू शकशील. तर असं नाहीये मित्रांनो. स्वतःमध्येच आपलं सामर्थ्य असतं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, की मराठी माणसाची कमीची बाजू काय असते, की आपल्याकडे पैसा नसतो म्हणून आपण बिझनेस करत नाही. जसं गुजराती, मारवाडी या ज्या आहे, ते इमिजिएट बिझनेस टाकतात. तोटा ढाला तरी चालेल, पण मला बिझनेस चालवायचाच आहे. ते 2 वर्ष, 3 वर्ष एकदम व्यवस्थित सस्टेन होतात आणि 3 वर्षानंतर त्यांना व्यवस्थित रेव्हेन्यू मेकॅनिझम त्यांना करता येतं. परंतु आपल्या मराठी माणसाकडे कमकुवत बाजू आहे. सर पैसे नाही, तुम्ही बिझनेसच सुरू नाही करू शकत. सर पैसे नाही, बिझनेसच सुरू नाही. पण तुम्ही छोटे-छोटे बिझनेस तर सुरू करू शकता. तुम्ही ब्युटी पार्लर सुरू करू शकता. तुम्ही किराणा शॉप सुरू करू शकता. तुम्ही केकचा बिझनेस सुरू करू शकता. अनेक बिझनेस तुम्ही घरातून सुरू करा. नंतर मार्केटमध्ये एक छोटंसं शॉप घ्या, तिथून सुरू करा. म्हणून तुमच्याकडे पैसा नाही म्हणून तुम्ही थांबू नका.
तुम्ही काही ना काही छोट्या छोट्या बाबीतून आज लोक फक्त इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा लाखो करोड रुपये कमवत आहे. तर ते कसं कमवत आहे, तर ते त्यांचं स्किल वापरून कमवत आहे. म्हणून तुम्हाला तुमची जी बाजू आहे त्याला सुद्धा तुम्हाला स्ट्रॉंग अनालिसिस करून ते स्ट्रेंथ तुम्हाला बनवता आली पाहिजे. अपॉर्च्युनिटी खूप आहे मित्रांनो. कोरोना काळानंतर सध्या तुम्हाला वाटलं असेल की आता संधी नाहीये, आता तर खूप अवघड झालेलं आहे, 2-3 वर्ष आता तर काहीच चालणार नाही आहे, तर मी आता थांबून चालणार नाही. तर तुम्हाला तिथे संधी ओळखता आली पाहिजे, की आता पुढे लोकांना काय लागतंय. आज आपण बघतो, की आज मास्क हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेल होत आहे. सॅनिटायझर लोकांनी ओळखले. काहींनी बिझनेसेस आधी जे ऍक्टिव्हिटी करत होते ते बिझनेसेस बंद करून सॅनिटायझर प्रोडक्शन केलं. कोणी पीपीई किट्स बनवलं. कोणी म्हणजे फार्मास्युटिकलमध्ये काय लागतंय तर ती गरज त्यांनी ओळखली. प्रायोरिटी आज लोकांची काय आहे ते ओळखली आणि काहींनी बिझनेसेस चेंज करून त्याचं प्रोडक्शन सुरू केलं. कारण की त्यांना कामगारांचे पगार द्यायचे असतात. तर त्यांनी संधी ओळखणं हे फार गरजेचं असतं. म्हणून तुमचा बिझनेस चालू आहे आणि त्या ठिकाणी जर एखादी अशी कोरोनासारखी परिस्थिती परत उद्भवली, तर त्या ठिकाणी तुम्ही थांबून नाही चालणार. त्या ठिकाणी तुम्हाला संधी ओळखता आली पाहिजे, की आज लोकांची गरज काय आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिटर्स मित्रांनो, आज आपण बघतोय, की प्रत्येक एज्युकेशनमध्ये गेलं तरी कॉम्पिटिशन आहे. तुम्ही आज कुठल्याही एज ग्रुपमध्ये तुम्ही ज्यावेळेस वावरतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशनचा सामना करावाच लागतो. विदाऊट कॉम्पिटिशन तुम्हाला तुमची सुद्धा तुमच्याकडे काय आहे आपण म्हणतो ना, मीच खूप श्रेष्ठ आहे, मीच खूप श्रीमंत होणार आहे. असं न होता तुम्हाला सुद्धा तुमचे तुम्हाला तोटे हे खूप आहेत, पण त्याचा सुद्धा सामना तुम्हाला करणं हे गरजेचंच असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की तुमचं स्ट्रेंथ काय आहे, तुमचे वीकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्यानंतर हा तर आपल्या बिझनेसचा एक जमेची बाजू झाली. पुढच्या जमेची बाजूचा विचार केला तर आपल्याला काही फायनान्शियली काही पॅरामीटर्स बघायला लागतात, की आपल्याला कोणत्या मशिनरी घ्यायच्या आहे, कुठून घ्यायच्या आहे, कोण सप्लायर आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपली कॉस्ट जसं मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलं, की ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेतात, तर कर्ज आपल्याला परतफेड करता येईल एवढंच कर्ज घ्या. मी आजही सांगतो, नुसतं 1 कोटीचा बिझनेस आहे, 1 कोटीमध्ये सबसिडी 60-70% सबसिडी आहे. म्हणून तुम्ही त्या माध्यमातून जाऊ नका. सबसिडी ही आपली आहे ती येणार म्हणजे येणारच. परंतु तुमची कुवत कुठपर्यंत आहे, तुमची कॅपॅबिलिटी काय आहे? तुम्ही 1 कोटीचा प्रकल्प घेऊन गेले, तर तुमची कुवत जर फक्त 50 लाखापर्यंत असेल, तर तुम्हाला बँक 1 कोटी रुपये कर्ज देणार नाही. तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या कुवतीनुसार त्या ठिकाणी तुम्ही प्रकल्पावर भलेही 1 करोडचा बनवा. पण बँक एनालिसिस करून, बँक व्हिजिट करून, बँक इन्स्पेक्शन करून त्याच्यामध्ये चेंजेस अकॉर्डिंग टू दॅट ते चेंजेस करून आपली प्रोजेक्ट कॉस्ट आपण फायनल करू शकतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे हप्ते हे वेळेवर भरता येईल, याची सुद्धा तुम्हाला शिस्त ही लागली पाहिजे. कितीही अडचणींचा सामना आला, पण बँकेचा हप्ता कधीही थकू नका. त्याचेही खूप तोटे आहेत, तेही तुम्हाला मी सांगेल. त्याच्यानंतर तुम्ही जर मोठा लोन घेत असाल खूप 1 कोटी, 5 कोटीचं, तर त्या ठिकाणी बँकेचे काही इन्शुरन्स असतात. ते इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायला लागतात. स्टॉकचा इन्शुरन्स असेल, मशिनरीचा इन्शुरन्स असेल, त्याला सुद्धा काही बँकेची काही पॉलिसीनुसार काही फीज असते. बँकेची लोन घेताना काही प्रोसेसिंग फीज असते. सिबिल चार्जेस असतात. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ESBTR करायला लागतात, काही स्टॅम्प ड्युटी भरायला लागतात. तर याचं सुद्धा खर्चाचं तुमच्याकडे त्याचं नियोजन हे असणं गरजेचं आहे. बँकेने कर्ज दिलं म्हणून तुम्हाला सगळं झालं नाही, तर तुम्हाला सुद्धा काही चार्जेस हे पे करायला लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आपल्याला बनवायला लागतो. बॅलन्स शीट्स आपल्याला बनवायला लागतात. त्याच्यात तुमचे ॲसेट्स तुम्ही काय-काय घेत आहे, तुमचे लायबिलिटीज काय-काय आहे, त्याच्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्याला कॅश आपल्या बिझनेसमध्ये किती प्रमाणात येणार आहे, किती प्रमाणात आपला जाणार आहे. म्हणजे कॅश इनफ्लो किती आहे, कॅश आउटफ्लो किती आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्यानंतर रिपेमेंट शेड्यूल, त्याच्यानंतर ब्रेक इव्हन आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला आखता आला पाहिजे. बेसिकली काही उद्योजकाला ह्या थोड्याशा टेक्निकल बाबी वाटतात, परंतु याच्यामध्ये तुम्ही आमच्यासारख्यांची मदत घेऊ शकता, चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेऊ शकतात. नंतर सीड इंडिया नॉलेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी ज्या ठिकाणी म्हणजे सुजय फिन्सर्व कन्सल्टन्सीमध्ये काम करतो, तर आम्ही बेसिकली 10-20 वर्षापासून हेच काम करतो, की लोकांना प्रकल्प आराखड्यामध्ये जे वेगवेगळ्या योजना ज्या असतात, तर त्याचे वेगवेगळे निकष आपल्याला फायनान्शियली लावावे लागतात, की सीएमजीपी मध्ये काही सबसिडीज असते, मग त्याच्यानुसार आपल्याला तो प्रोजेक्ट प्लॅन बनवावा लागतो. पीएमजीपी असेल तर वेगळा बनवावा लागतो, मुद्रा असेल तर वेगळा बनवावा लागतो, सीजीटीएमई असेल तर वेगळा बनवावा लागतो, एमआयडीसी मध्ये जागा घ्यायची असेल तर वेगळा बनवावा लागतो. म्हणजे प्रत्येक बिझनेस प्लॅन हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करायला लागतो आणि तो प्रकल्प बनवल्यानंतर
ज्यावेळेस आपण बँकेमध्ये पूर्ण डॉक्युमेंट आणि आपली कागदपत्रांची फाईल पूर्तता झाल्यानंतर आपण बँकेकडे जातो, तर बँक मॅनेजरला आपल्याला सर्वात महत्त्वाचा पहिल्याच दिवशी बँक मॅनेजर चेक करतो तो म्हणजे सिबिल. सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही एक संस्था आहे. ही संस्था म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये हे काम करतं आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जसं आपण मार्किंगनुसार आपल्याला आपली जागा अलॉट होते. आपण जर समजा आज बघतो आहे, की नवीन उद्योजक आहे आणि त्यांनी समजा एखादा काही क्रेडिट कार्ड घेतलं असेल. त्याला आता बिझनेस करायचा आहे आणि त्यांनी क्रेडिट कार्ड घेतले, पण त्याचा इंटरेस्ट तो वेळेवर भरत नसेल. पण तो ज्या ठिकाणी लोन घ्यायला जातो, ज्या प्रोफेशनलकडे जातो, तर तो म्हणतो, की माझा सिबिल हा सर 800-900 असेल. जो व्यक्ती कधीही लोन घेत नाही, तर त्याचा सिबिल हा नेहमी -1 असतो. पण ज्यांनी क्रेडिट कार्ड घेतलं असेल, कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून लोन घेतलं असेल, तर त्याला काहीतरी बेंचमार्क हे ठरवून दिलेले असतात, की त्याचा 750 ते 900 असेल, तर हा खूप चांगला सिबिल हा मानला जातो बँकिंग दृष्टीने. त्याच्यानंतर 650 ते 750 असेल, तर हा चांगला आहे बुवा, लोन द्यायला काही अडचण नाही आहे. पण ज्याचा 550 ते 650 आहे, तर त्या ठिकाणी बँकेला लगेच इंडिकेट होतं, की याने काहीतरी गडबड केली आहे, याने कोणाचे तरी पैसे बुडवलेले आहे, याने रिपेमेंट परतफेड वेळेवर केलेली नाही आहे किंवा हा डिफॉल्टर आहे. याचं अकाउंट एन-पी-एमध्ये गेलेलं आहे. त्या ठिकाणी त्याचा स्कोर हा 300 ते 550 होतो. म्हणून बँकमध्ये कुठलीही फाईल ज्यावेळेस जाते, मग ते 1,00,000 असो किंवा 1,00,00,000 असो किंवा 10 करोड असो, कुठलंही लोन घेताना बँक सर्वात पहिले सिबिल तुमचा चेक करते आणि ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्री उभी करतात, तर त्यावेळेस एम-एस-एम-ई अंतर्गत एक आपल्याला सी-एम-आर रेटिंग आपल्याला ही बँक काढत असते. तुमच्या कंपनी जर प्रायव्हेट लिमिटेड, एल-एल-पी पार्टनरशिप असेल, तर आपल्या कंपनीचा सुद्धा एक रँक आपल्याला असते. मग त्याला सीएमआर 1 आहे का, सीएमआर 2 आहे का, सीएमआर 4 आहे. जसं सीएमआर 1, 2, 3 इट इज ओके. पण सीएमआर 5 to 6, 9, 8, 9 पर्यंत गेलं तर मग ते वर्स्टमध्ये आपली कंपनी आहे असं दिसतं. मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बँक कर्ज देताना विचार करते आणि आपली फाईल रिजेक्ट होते. बऱ्याचदा लोकांना अशी अडचण येते, की बुवा बँकेमध्ये मी ज्यावेळेस जातो, तर माझं लोनच होत नाही. बँक आपल्याला लोन द्यायला खूप त्रास होतो. बँक म्हणतं तू नुसतं आपण म्हणतो, "मॅनेजर सर मला 1 करोडचं लोन पाहिजेल देता का?" तर असं कुठल्याही तुम्ही आज असं नुसतं जाऊन तुम्हाला लोन बँक देणार नाही. तुम्हाला आपल्याला प्लॅननिशी जायला लागतात. आपल्याला काही फायनान्शियल बिझनेस मॉडेल आपल्याला आखायला लागतो. तर त्या हिशोबाने बँकेच्या पॉलिसीनुसार सुद्धा बँकेचे काहीतरी फायनान्शियल बेंचमार्क रेशो असतात, की नेमकं बँकेला सुद्धा काय एनालिसिस करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सगळा प्लॅन बनवल्यानंतर बँक सुद्धा तुमच्या घरी तुमचं इन्स्पेक्शन करतं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचं युनिट आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुमची अभ्यास करतं. त्याच्यानंतर बँकेचे सुद्धा काही एजन्सीज असतात. जसं तुमचं समजा व्हेरिफिकेशन करायचं असेल, तर बँकेचे सुद्धा जसं ॲस्टिट्यूड फायनान्स आहे, ते तुमच्या घरी येऊन तुमचं व्हेरिफिकेशन करतं. तुमचं आजूबाजूला कोण राहतं, काय राहतं त्यांना सुद्धा विचारतं, की कोण आहे नेमकं? काय आहे? यांचं युनिट काय आहे? कोणाचं टाकता आहे का? नुसतं जागा दाखवण्यापुरती तर नाही दाखवलेली आहे ना. तर प्रॅक्टिकल लेव्हलला सुद्धा बँक मॅनेजर व्हिजिट करतो. म्हणजे त्यांना सुद्धा तुम्हाला लोन द्यायचं असतं, पण त्याच्याही आउटलाईनच्या बाहेर तो लोन देऊ नाही शकत. तर तो सुद्धा आपल्या प्लांटवर व्हिजिट करण्यासाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर जर मोठे प्रोजेक्ट असतील तर रिजनल लेव्हल सुद्धा 2 ते 3 कमिटी असते ती सँक्शन करते आपलं लोन प्रपोजल. ते सुद्धा व्हिजिटला येऊ शकतात. परंतु ज्यावेळेस असं नुसतं एक व्हिजिट केली म्हणून लगेच तुम्ही जागा चेंज केली, मशीन चेंज करून टाकली किंवा कुठेतरी कोणाला तरी विकून टाकली. मग झालं आता माझं लोन, मला पैसे आले, मग ते कुठेतरी वापरून घेतले किंवा काही-काही लोकं डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड करतात, की ठीक आहे आज पैसे आले मग एक घर घे, गाडी घे, बंगला घे, इकडे-तिकडे घेऊन ज्या ज्या पर्पजसाठी तुम्ही लोन घेता आहे, ज्या प्रोजेक्टमध्ये आपण आपली प्रोजेक्ट कॉस्ट दिली आहे, त्या मशिनरीवर जर समजा आपण मशिनरी पर्चेस केली, तर त्या मशिनरीचं आपल्याला कोटेशन द्यायला लागतं. काही इन्व्हॉइस कॉपी असते, तर ती सुद्धा आपल्याला सादर करायला लागते, की खरंच याला ते पेमेंट दिलं आहे का? बँक त्याच्यासाठी काही स्टेटस रिपोर्ट बँकेचे असतात. ते त्या मशिनरीवाल्यांशी कॉलिंगवरती, मेल थ्रू कोऑर्डिनेशन करतं. कारण की पुढे आपल्याला आपल्या आपल्या फाईलचं ऑडिट सुद्धा करायला लागतं. तर ते ऑडिटच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण त्या उद्योजकाला माहीत नसतं आणि तो कुठेतरी आपल्या फंडचं डायव्हर्सिफिकेशन करून देतो आणि नंतर त्याला फायनान्शियली खूप मोठा क्रंच तयार होतो आणि नंतर तो मग बँक मॅनेजरच्या पाया पडतो. तर अशा घटना या आम्ही प्रॅक्टिकल लेव्हलला बघितलेल्या आहे. तर त्यातून सुद्धा जर तुम्हाला तुमचा बिझनेस जर तुम्ही खरंच करत असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला फायनान्शियली जर काही गोष्टींची अडचण आली,
तर त्या ठिकाणी बँक सुद्धा तुम्हाला अनेक सपोर्ट करतं. आज आपण बघतो की कोरोना नंतर 6 महिने आपल्याला आर-बी-आयने रिलीफ केलं होतं, की बुवा तुम्ही आता 6 महिने हप्ते नका भरू. नंतर आपण त्याचं बघू. तर अशा ठिकाणी सुद्धा कोविड पॉलिसी सुद्धा बँकेने काढली, की बुवा तुमचा जो काही टर्नओव्हर असेल, तुम्हाला जे काही लोन असेल, तर त्या ठिकाणी 10% ते 20% तुम्हाला वाढवून तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यानंतर जे गरीब असतील, जे रिक्षा चालक असतील, त्यांच्यासाठी सुद्धा ₹10,000 गव्हर्नमेंटनी तुम्हाला लोनच्या स्वरूपामध्ये दिले होते बँकेने. परंतु काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटने काय केलं, की बुवा त्यांना काही इन्स्ट्रक्शन आले नाही, तर त्यांनी रिकव्हरी केली. तर अशा बऱ्याच घटना घडतात. तर अशा ठिकाणी तुम्हाला फायनान्शियल क्रंच तयार झाला कोरोना काळानंतर. तर मित्रांनो सांगायचं असं आहे, की त्या ठिकाणी तुमचा जे एक्झिस्टिंग उद्योग आहे, जे चालू आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचा बिझनेस मॉडेल तर तयार केलाच असेल. पण जे नवीन उद्योजक आहेत, जे आता नवीन बिझनेस करणार आहे, जे नवीन काही गोष्टींचा अभ्यास करून नवीन सेटअप करायचा असेल, तर त्या ठिकाणी त्यांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपली प्रोजेक्ट कॉस्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा स्वहिस्सा किती टाकायचा आहे. जनरली बँक 75% बँक फायनान्स करतं. बँक सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये एक ओनरशिप म्हणून राहतो. आपण तर फक्त 25% आपलं मार्जिन टाकतो. म्हणून बँकेचा सुद्धा तो एक बँकेचाच प्रोजेक्ट आहे म्हणून बँक तिथे त्याचाही अभ्यास करतो. तर त्या ठिकाणी काही काही स्कीम अशा आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला 10%च मार्जिन टाकायचं आहे. काही ठिकाणी तुम्हाला 5%च मार्जिन टाकायचं आहे. जर तुमची कॅटेगरी जर स्पेशल कास्ट असेल, एस-सी असेल, एस-टी असेल, तर अशा काही बँकेच्या योजना आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करून 5% तुमचं भांडवल टाका. 30% ते 35% सबसिडी असेल आणि 60% ते 65% बँकेची कर्ज असेल. काही ठिकाणी कर्जाचा व्याजाचा परतावा योजनाची सुद्धा काही स्कीम आहे. जसं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, त्या ठिकाणी तुम्हाला इंटरेस्ट फ्री सबसिडी आहे. तर अशा काही योजना आहे, त्या माध्यमातून तुम्ही बिझनेस उभा करू शकतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं, की बँकेचे काही बेंचमार्क रेशो आहे, बँकेच्या काही पॉलिसीज आहे, त्यानुसार आपल्याला आपला बिझनेस हा घडवावा लागतो. तर करंट रेशो आहे, बँकेचे जे 5-6 महत्त्वाचे बेंचमार्क तुमच्यासाठी फक्त जस्ट सांगतो, की बँकेचे पण काही निकष असतात, काही पॉलिसीज असते. तर करंट रेशो हा जवळपास स्टँडर्ड रेशो बँकेच्या पॉलिसीनुसार 2:1 आपल्याला असायला लागतो. करंट असेट म्हणजे काय, आपण कुठल्या असेट्स काही पर्चेस केलेले आहे. त्याच्यानंतर आपली करंट लायबिलिटीज काय आहे, आपण आपल्यावरती. तर या गोष्टी म्हणजे करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी, तर आपला रेशो हा 2:1 असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला डेब्ट इक्विटी रेशो हा बँकेचा महत्त्वाचा असतो, की तुम्ही किती लोन घेतलेलं आहे आणि तुमचं मार्जिन, तुमचं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही किती टाकताय. तर त्याचा सुद्धा एक स्टँडर्डाइज रेशो असतो. त्याला 2:1 स्टँडर्डाइज रेशो आहे. तो तेवढा असला पाहिजे. जास्त बी नको, कमी बी नको. त्याचे सुद्धा इंडिकेटर्स असतात. त्याच्यानंतर तुमचा जसं मी तुम्हाला म्हटलं, की कुठला बिझनेस करत असताना तुमच्या बिझनेसमध्ये हा 60% मार्जिन निघेल एवढा तुमचा ग्रॉस प्रॉफिट असला पाहिजे. म्हणजे तुमचा किती सेल होणार आहे, त्यातून तुमचे काय ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, त्याच्यानंतर तुमचे काही एक्सपेन्सेस असेल फॅक्टरी रिलेटेड, ते तुम्ही मायनस करून जो तुमचा जीपी निघतो, तर त्याच्यासाठी तुमचा हा 60% तुमचा जीपी हा निघाला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं नेट प्रॉफिट, जसं तुमचे सगळे टॅक्सेशन वगैरे, डेप्रिसिएशन मायनस करून जो निघतो, तर तो नेट प्रॉफिट असतो. नेट प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तर तुमचं नेट प्रॉफिट मार्जिन सुद्धा तुम्हाला हा ओळखता आलं पाहिजे. जास्तीत जास्त कसा माझा म्हणजे बँकेचा हप्त्याची परतफेड होईल, तरीही माझ्याकडे किती पैसा शिल्लक राहतो, त्याला नेट प्रॉफिट मार्जिन आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा रेशो असतो डी-एस-सी-आर. बँक ज्यावेळेस तुम्हाला कर्ज प्रकरण मंजूर करायचं असतं, ज्यावेळेस तुम्ही टर्म लोन किंवा एखादी मशीन परचेस करता, तर ती 7 वर्षासाठी बँक त्याचा रिपेमेंट करतं. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट हा जवळपास 8% ते 10% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. पण आज आपण बघतो आहे, की जवळपास 7.5% ते 8% पर्यंत आपल्याला एम-एस-एम-ई लोन अंतर्गत आपण ते लोन घेऊ शकतो. तर याचा सुद्धा डी-एस-सी-आर रेशो हा एव्हरेज डी-एस-सी-आर बँकेला 1.5 अँड अबोव्ह लागतो. 1.5 अँड 1.5 च्या खाली असेल, तर बँक तिथं लोन देऊ शकत नाही, किंवा जास्त झालं तर याला लोनची काय गरज आहे, असे सुद्धा काही इंडिकेटर्स असतात. तर त्या ठिकाणी तुमचं नेट प्रॉफिट किती आहे, तुमचा इंटरेस्ट किती आहे, त्याच्यानंतर तुमचं रिपेमेंट कसं जात आहे, याच्यावरतून तो रेशो आपण फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर तुमची डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, म्हणजे तुम्ही तुमचे बुक डेट्स कसे आहेत, तुमचे डेटर्स कसे आहे, ते किती दिवसात तुमची वर्किंग कॅपिटल सायकल कशा पद्धतीने तुमची फिरते आहे,
म्हणजे रॉ मटेरियल पासून वर्किंग प्रोग्रेस नंतर फिनिश प्रोडक्ट, त्याच्यानंतर तुमचे डेटर्स, तुमचे क्रेडिटर्स, त्याच्यानंतर त्याचं कॅश, त्याच्यानंतर परत तुमची ही सायकल जी आहे वर्किंग सायकल ही कंटिन्यू बिझनेसमध्ये चालू असते. तर याचं जे क्रंच आहे ही सायकल किती दिवस फिरते? 30 दिवस, काही कंपनीची 30 दिवस, काहींची 45 डेज, काहींची 60 डेज, काहींची 90 डेज, काही इंडस्ट्रीज अशा असतात जे की वर्स्ट असतात, म्हणजे जवळपास 300 दिवस, 180 दिवस अशा असतात. पण ज्यावेळेस तुम्ही बँकेकडे जाता तर बँक तुम्हाला जे वर्किंग कॅपिटल म्हणून सीसी देतं ज्यावेळेस तुम्हाला माल परचेस करण्यासाठी, तर तुमचा त्याचा स्टँडर्ड रेशो असतो 90 दिवसाचा. पण 90 दिवसाच्या आत तुमचे जे असतं त्याच्यावरती बँक कॅल्क्युलेशन करतं. तर अशा सुद्धा गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात आणि जास्तही तुम्हाला पेमेंट लवकर रिलीज होत नाही, तर त्या ठिकाणी समजायचं की तुमचं फायनान्शियली प्लॅनिंग कुठेतरी चुकतं आहे. तर त्या ठिकाणी तुमचा कंट्रोल असणं फार गरजेचं असतो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो, की आपण आतापर्यंत बघितलं, की बुवा आपला सविस्तर प्रकल्प अहवाल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे. त्याच्यानंतर बँकेसाठी कोणत्या-कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर बँक कोणते निकष लावते. पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे, की आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट आपण तयार करतो, तो कुठे-कुठे सादर करायला लागतो. आपण म्हणतो, की कोणी म्हणतो प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला पाहिजे आहे. तर ज्यावेळेस तुम्ही बँकमध्ये लोन घेतात, तर त्यावेळेस तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला सादर करायला लागतो. ज्या ठिकाणी तुम्हाला समजा काही लीजवरती पहिले सर्वप्रथम जागा घ्यायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आहे. काही ठिकाणी तुम्हाला बँकही लोन देत नाही, तुमचा सिबिलही खराब आहे, पण तुम्हाला आज आज आपण बघतोय की काही इंडस्ट्री आज अशा जसं फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, त्यांना आज ऑलरेडी बँकेने ओव्हर लोन दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी त्याची इलिजिबिलिटी बसत नाही. त्या ठिकाणी तो इन्व्हेस्टर सुद्धा अप्रोच करू शकतो, की तू आज माझ्या ठिकाणी आज ₹50,00,000 टाक, तुला त्यातून एवढं तुला मी कमिशन देईल. तर अशा ठिकाणी इन्व्हेस्टरला सुद्धा आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट हा सादर करायला लागतो. त्याच्यानंतर सरकारी ज्या योजना आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सादर करायला लागतो. जसं सीएमजीपी योजना आहे, पीएमजीपी आहे, खादी विलेज इंडस्ट्री कमिशन, केव्हीआयसी योजना असेल, डीआयसी योजना आहे, मुद्रा योजना आहे. म्हणजे मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्हाला म्हणजे 50,000 पर्यंत किंवा 1,00,000 पर्यंत जर प्रोजेक्ट असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट बँकेकडे जाऊन कर्ज घेऊ शकता. पण ज्या ठिकाणी तुमचा प्रोजेक्ट हा 2,00,000 पेक्षा 20 करोड, 50 करोड, 100 करोड पर्यंत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीचा मार्गदर्शनाचा तुम्हाला तसा प्रोजेक्ट रिपोर्ट हा बनवावा लागतो. तर त्या ठिकाणी आमच्यासारख्यांची गरज लागते. त्याच्यानंतर काही टेक्निकल सपोर्ट लागतो. ते पुरवण्याचं काम आमची कंपनी करत असते. त्याच्यानंतर तुम्हाला काही सरकारी क्लस्टर उभे करायचे. आज आपण बघतो की आज जसं पी-एम-एफ-एम-ई योजना आहे, ही क्लस्टर बेस योजना आहे. क्लस्टर अप्रोच आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक क्लस्टर हे उभं झालं पाहिजे. या हेतूने सुद्धा आपल्याला काही प्रोजेक्ट रिपोर्ट हे बँकेला सादर करायला लागतात आणि आज सगळी ऑनलाईन सिस्टम आहे. आज आपण बघतो आहे, की जसं मुद्रा योजना जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, तर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टचा डाटा टाकून तुम्ही तिथं अपलोड करू शकता. जसं पी-एम-ई-जी-पी योजना आहे, ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करून तिथंच तुम्ही फॉर्म अपलोड करून तिथं तुम्ही तुमचे निकष हे टाकून प्रोजेक्ट सबमिट करू शकता. म्हणजे आज सुद्धा सगळं तुमच्या स्वतः जे काही ठरवलेल्या गोष्टी आहे, त्यातून तुम्हाला बँक सँक्शन करणार आहे. जसं आज पी-एस-बी 59 एक योजना, पी-एस-बी 59 गव्हर्नमेंटची लिंक आहे. त्यात तुम्ही जर तुमचा बिझनेस एक्झिस्टिंग असेल, 3 वर्षाचे आयटी रिटर्न असेल, जी असेल, इन्कम टॅक्स असेल, त्या गोष्टी टाकून तुम्हाला स्वतः तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही आता सुद्धा बसून जर तुम्ही 1 तास तुमच्या बिझनेसचा सगळा डाटा टाकला, तर तुम्हाला कळेल की माझी कुवत किती आहे आणि मला किती लोन प्राप्त होणार आहे. एकच तासामध्ये तुम्हाला तुमचं सँक्शन लेटर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर हे येऊ शकतं. नंतर बँकेच्या प्रोसिजरनुसार काम करणार आहे, बँक व्हिजिट करणार आहे, लीगल करणार आहे, व्हॅल्युएशन करणार आहे, त्याचे स्टेटस रिपोर्ट बनवणार आहे, मशिनरीचे कॉन्टॅक्ट करणार आहे. त्याच्यानंतर बँकेची डिस्बर्समेंट प्रोसेस करणार आहे. मग डिस्बर्समेंट करताना काही आपल्याला ऑनलाईन काही पेमेंट्स करायला लागतात. जसं ESBTR असेल, काही स्टॅम्प पर्चेस करायला लागतात, काही फ्रँकिंग करायला लागतात. त्याची सुद्धा आपल्याला त्या गोष्टीची गरजेचं असतं. तर मित्रांनो, एक उद्योजक हा कसा असला पाहिजे, तुम्ही हा पिक्चर बघतच असाल, की आपण एक माणूस म्हणून आपल्याकडे कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात. जसं आपण म्हणतो, की आपल्याला आज आपण बघतोय, की सगळं स्मार्ट झालेलं आहे. म्हणून आपल्याला काहीतरी स्मार्ट, इनोव्हेटिव्ह आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह आयडिया असली पाहिजे.
आपल्याकडे पेशन्स असला पाहिजे. आज आपण बघतो की कोरोना नंतर बऱ्याच लोकांनी काही कामगारांना जॉबवरून काढून टाकलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक उद्योजक म्हणून तुम्ही त्यांना त्यांचा कसा सांभाळ करणार आहे. ऍटलिस्ट आज म्हणजे जे उद्योजक ऑलरेडी आहे त्यांनी काही लोकांना जर कामावरून काढलं असेल, तर कामावरून न काढता त्या ठिकाणी तुम्ही 50% 60% आज तुम्ही सॅलरी द्या. 1-2 महिन्यानंतर त्यांना विश्वासात घ्या, की पुढे तुम्हाला आम्ही व्यवस्थित रित्या तुम्हाला आम्ही पुढे ते सस्टेन करू. तर अशा ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पेशन्स महत्त्वाचे असतात. लगेच अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही त्यांना काढून टाकणं हे बी अतिशय चुकीचं आहे. तर तुम्हाला त्या सुद्धा गोष्टी आज कोरोना आहे, उद्या अजून याच्या आधी खूप रिसेशन होते. 2008, 2014 साली सुद्धा आर्थिक मंदी आली होती. अशातूनही आज आपण जगतो आहे. पुढेही आपल्याला जगायचं आहे. तर आपण एक पॅशनेट सुद्धा असलं पाहिजे. आपलं रिलेशन मार्केट नेटवर्किंग तुम्ही वाढवा. कस्टमर जास्तीत जास्त अट्रॅक्ट करा. जे कस्टमर तुमचे तुटलेले आहेत त्यांना तुम्ही परत कसं जॉइन करायचं त्यावरती तुम्ही फोकस करा. त्याच्यानंतर तुम्हाला रिस्क टेकिंग घ्यायला लागतात. काही डिसिजन असे असतात की त्या ठिकाणी तुम्हाला ते घ्यायलाच लागतात. त्याच्यानंतर तुम्ही कॉन्फिडंट सुद्धा असले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मोटिवेट लोकांना करता आलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांच्या सानिध्यात तुम्ही असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गोष्टी ह्या करता आल्या पाहिजे. तर मित्रांनो जे आजचा जो महत्त्वाचा आपला टॉपिक होता, की नेमकं प्रकल्प अहवाल कसा करायचा आणि बँकेकडे ज्यावेळेस तुम्ही कर्ज घ्यायला जातात, तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.